आपणा सर्व रसिकांना मनातून काहीतरी सांगावंसं वाटतं, खूप काहीतरी बोलावंसं वाटतं, पण काहीच बोललं नाही तर भरपूर सांगितल्याचं समाधान सुद्धा मिळतं आणि काही वेळा फुलं भरपूर काही चांगलं बोलून जातात. ज्या आपल्यासारख्या लोकांच्या प्रोत्साहनावर, आपण दिलेल्या पाठिंब्यावर चतुरंगानं हा रौप्य महोत्सवी उंबरठा गाठला, त्या रौप्य महोत्सवी सोहळा प्रसंगी अनेक येणाऱ्या प्रेक्षकांचे आपण प्रतिनिधी आहात, तर आपल्या रसिकांचं पूजन करून आजचे रौप्य महोत्सवी कलाकार आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. पद्मश्री पु ल देशपांडे. गप्पिष्ट श्रोते हो, नमस्कार. आपले आजचे प्रमुख अतिथी कलाकार श्री पु ल देशपांडे उर्फ भाई आता आलेले आहेत. अशाच प्रकारची संध्याकाळ आम्ही गेले 25 महिने माधवाश्रमच्या गच्चीवर सादर करीत आहोत आणि त्याचा फॉर्म इथे जरी बंदिस्त थिएटरात असला तरी असाच ठेवावा असं आमचं ठरलं आहे. म्हणून तुम्हाला ही अशा प्रकारची एक अनौपचारिक अशी मांडणी दिसेल, कारण आपल्याला गप्पातला गंमत तिथली घालवायची नाही आणि भाईने पण ते मान्य केलेले आहे. पुढचा कलाकार अजित वाडेकर आहेत आणि आपण त्यावेळेला यालच. हा प्रकार टोप्या उडवणं किंवा फिरक्या घेणं ह्या प्रकारचा नाहीये, गप्पा मारणं या स्वरूपाचा आहे. त्यामुळे कोणाला असं वाटलं असेल की आज अशा प्रकारचं आपल्याला काहीतरी ऐकायला मिळेल, तुम्ही प्रथमच खुलासा करतो की तसं काही नाहीये. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला वाटतं बॉलिंगला पहिल्यांदा सुरुवात करतील, पुन्हा वाटेल तसं खेळतील, कारण त्याच्याकडे बॅट आहे. ते बॉल सोडतील, सिक्सर मारतील किंवा नुसताच तटवतील. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. भाई, तुम्हाला आधी काय सांगायचंय? नाही, मला जे काही सांगायचं आहे ते प्रश्न विचारल्यानंतर सांगेन, पण तुम्ही आत्ता म्हणालात की सिक्सर मारायची का चौकार मारायचा वगैरे आहे. मला फक्त LBW करू नका, कारण एक तर गुडघ्यात त्रास आहे जरा, एवढ्यासाठी. बाकी काही हरकत नाही माझी. हा गप्पांचा कार्यक्रम आहे असं याने सांगितलं, पण समोर बसलेला प्रेक्षकवृंद, इथे बसलेले लोक, त्याच्यावर ना गप्पाच्या नाटकाचा कार्यक्रम आहे असं मला वाटायला लागलं आहे. गप्पा ही गोष्ट अशी आहे की ती सोडा वाटाच्या बाटलीसारखी सटकन फुटली पाहिजे. फोडू, आज फोडू, उद्या फोडू वगैरे असं करून मुहूर्ताने तो होणार नाही. गप्पा आणि कविता या उत्स्फूर्त असाव्या लागतात, त्याचा आव आणता येत नाही. तरी सुद्धा रंगमंच ही गोष्ट अशी आहे की इथे काहीही घडू शकतं. आव न आणता सुद्धा खरा गप्पा आहेत. हे जर कलाकार नट चांगले असले, माझ्याबद्दल प्रश्न नाही, तर हा गप्पांचा कार्यक्रम रंगेल असं मला वाटतं. पण रंगण्याची पावती आपल्याकडून कशी मिळते हेही पाहिलेलं आहे मी. जरासा कंटाळा आला तर त्या बाजूनी टाळ्या येतात, हेही मी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे. आयुष्याची आज हा जो रौप्य महोत्सव आहे त्याला मला तुम्ही निवडलं हे मला विशेष बरं वाटलं. हे माझ्या बुद्धिमत्तेमुळे नसून केसांचं जे रौप्य झालेलं आहे त्याच्यामुळे निवडलेलं आहे. अलीकडे मला आशीर्वाद द्या वगैरे म्हणत बरेच लोक येतात, ते माझ्या केसांकडे बघून येतात, त्याच्या आतल्या डोक्याकडे बघून येतात असं मला वाटत नाही. माझं डोकं सुपीक आहे हे निराळ्या अर्थाने लोकांना पटायला लागलेलं आहे. तेव्हा तुम्ही प्रश्न कोण विचारणार असते त्यांनी जरूर विचारा. फार खाजगी वगैरे नका विचारू, त्याची जाहीर उत्तरं देणं कठीण जातं. एवढंच होतं. चला, आपण आता पहिली सोडा वाटायची बाटली उघडायला हरकत नाही, पण फेकू नका. सोडा वाटायची बाटली आहे, बाकी बरोबर काही सोडायचं नाहीये. हे गप्पाच्या कार्यक्रमाला नुसता सोडा चालत नाही, हे आम्हा साहित्यिकांना सांगायला नको. माझं नाव नीता भट्टे माडगुळकर. मला असं आपल्याला विचारायचं आहे की शैशव, यौवन आणि वार्धक्य या माणसाच्या आयुष्यातील 3 अवस्था, तर साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेतही उत्तरायण संभवू शकतं का? साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये शैशव, तारुण्य का यौवन म्हणालात काहीतरी, आणि वार्धक्य या 3 अवस्था असतात का, हा तुमचा प्रश्न आहे. सगळ्या साहित्यिकांचा प्रयत्न केशवसुतांच्या भाषेत सांगायचं म्हणजे एकच आहे की वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कविता असं. रोज आलेल्या म्हातारपणाला तो आलेलंच नाहीये असं सांगून परतवून लावणं, हे ज्या साहित्यिकाला जमलं तो खरा लेखक झाला असं मला वाटतं. आणि ज्या माणसाला आम्ही आपल्या म्हातारपणातल्या व्याधीबद्दल कधी तक्रार करू नये, कोणाला सांगू नये. कोणालाही आपल्या व्याधीत काही इंटरेस्ट नसतं, वार्धक्यात तर कोणाला इंटरेस्ट नसतं. यौवनात काही प्रमाणात असतं, काही विशेष नाही. बाल्यामध्ये त्या बालकाच्या आईला आणि बापाला बरं वाटावं म्हणून आपण जरासं इंटरेस्ट घेतला. बाळ नाव काय तुझ्या बदलायच नाही वगैरे असं होतं. खरं काही नसतं मनामध्ये आपल्याला, कारण त्याला 2 सवाडीत असं वाटतं, परंतु त्याला शिष्टाचार म्हणत नाहीत म्हणून ते करतो. पण वार्धक्यामध्ये आपल्या याची तक्रार कोणी करू नये असं माझं मत आहे.
म्हातारपणी समजा जर तुम्ही कोणाला सांगितलं सकाळी उठलात आणि तुमचा जर गुडघा दुखत नसला, पाठीत काही झालं नसलं, आत्ता मला भरली तशी मानेत उसण भरलेली नसली, दाढ दुखत नसली, श्वासाची धाप लागत नसली, तर आपण मेलो आहोत एवढं लक्षात ठेवा. तसं असताना ते होत नाही. जर जिवंत असाल तर यातलं काहीतरी होणारच. आमच्या साहित्यामध्ये जसे बरं का, साहित्यामध्ये जसे अकॅडमी अवॉर्ड्स असतात ते म्हातारपणी मिळतात, तसे निसर्ग म्हातारपणी अॅनाटॉमी अवॉर्ड्स देत असतो, ते आपण स्वीकारावे कसं मला वाटतं. मला वाटतं नीता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. मी कुंदा पडळकर. मी जरा राजकारणाकडे वळणार आहे. बापरे. आतापर्यंत पंतप्रधान काही झाले आणि काही व्यक्ती अशा होत्या की त्यांच्यात पंतप्रधान पदाची काही लक्षणं होती, गुण आहेत, पण ते होऊ शकले नाहीत पंतप्रधान. जर आपण अशा व्यक्तींची नाव आम्हाला सांगाल का? म्हणजे होऊन गेले त्या व्यक्तींची तर, पण हयात व्यक्तीपैकी कोणीही व्हावं असं माझं मत आहे. कारण त्या पदाला काही फारशी अक्कल लागते असं मला आता वाटतच नाही. एकेकाळी मला वाटत होतं की मुख्यप्रधान होणं, पंतप्रधान होणं, शिक्षण मंत्री होणं याला काही क्वालिफिकेशन्स लागतात, परंतु आपण सिद्ध करून दिलेलं आहे जगानं असलं काहीही नसताना आम्ही राज्य चालवू शकतो. हा म्हणजे दैवयोग आहे आपल्या देशाचा, देवाचीच कृपा आहे असं म्हणायला पाहिजे. परंतु जी झाली नाहीत माणसं, त्याच्यामध्ये मला 2 माणसांच्याबद्दल वाटतं की ते उत्तम पंतप्रधान झाले असते या देशाचे. एक म्हणजे जयप्रकाश नारायण आणि दुसरे म्हणजे नाथ पै. हे 2 लोक झाले असते असं मला नेहमी वाटत आलं. परंतु आपल्याला वाटत आलेलं आहे ते होऊच द्यायचं नाही, असा नियतीचा काही एक डाव असतो, त्याप्रमाणे ते झाले नाही तेवढंच. पण बाकी पंतप्रधानाबद्दल मला काळजी नाही. त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली की नेहरू ज्या वेळेला होते त्यावेळेला आफ्टर नेहरू व्हॉट असा एक प्रश्न चालायचा नेहमी. कोणी 4 लोक जमले की आफ्टर नेहरू व्हॉट, नेहरूच्या नंतर काय. तर मी एकदा दिल्लीला गेलो होतो, तिथे पत्रकारांच्या त्या प्रेस क्लबमध्ये बसलो होतो. पत्रकारांच्या मध्ये एक बरं असतं, दे आर नो रिस्पेक्टर्स ऑफ पर्सन्स. त्यांना कोणी सगळे एका कॉलमचे अधिकारी एवढंच त्यांना असतं. या पलीकडे काय जिवंतपणाचा कॉलम असतो तितक्याच निर्विकारपणाने मृतपणाचा कॉलम भरतात, दोन्ही असेच असतात. तर तिथे ते बोलत होते, ते एक जण फार भावनेच्या भरात जाऊन, आणि भावनेच्या भरात जाण्यासारखी अगोदर परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आफ्टर नेहरू व्हॉट, आफ्टर नेहरू व्हॉट. ते एक जण चोचला शलाप म्हणला, आफ्टर नेहरू व्हॉट, हिज फ्युनरल. आफ्टर एनीबडी व्हॉट, हिज फ्युनरल. त्याच्यामध्ये काय हवं? त्यामुळे हा पंतप्रधान आहे का, तो आहे का, हा मला सांगा, शिक्षण मंत्री आपले इतके बदलले, आपल्या काही लक्षात आलं? म्हणजे लक्षात सुद्धा येत नाही, त्याची चिंताच करू नये असं मला वाटतं. पुढे मी मिसेस कांचन चोरी. माझा प्रश्न असा आहे की लेखकाच्या लेखनाची मूळ प्रेरणा काय असावी? आत्मानंद, लोकरंजन, समाज उद्बोधन की आणखी काही? मी जरा असं वळत नाही, मला जरा माझी मान धरलेली आहे. तर काय काय तुम्ही सांगितलं मला एकदा इकडे असं आम्ही मला ऐकू येईल नाही. माझा प्रश्न असा आहे, लेखकाच्या लेखनाची प्रेरणा काय असावी? आत्मानंद, लोकरंजन, समाज उद्बोधन की आणखी काही? आणखी काही मध्ये मला अभिप्रेत आहे पैसा, ज्या पाठीमागे सारे जग आज धावत आहे. हा प्रश्न खरंच चांगला आहे की प्रत्येकाला स्वतःला सुद्धा हा प्रश्न असतो पडलेला, लेखकाला सुद्धा, की मी का लिहितो. प्रेरणा वगैरे मोठे शब्द झाले, साधा शब्द आहे की आपण का लिहितो, कारण काय आपल्याला लिहिण्याच्या मागे. तर मला असं वाटतं ही लेखकाच्या मागचीच प्रेरणा नाही आहे. आत्मानंद, समाज प्रबोधन, अमुक तमुक ह्याला मी काही फारसं महत्व देत नाही. फक्त त्यांनी सांगणं ह्या गोष्टीला महत्व देतो, त्याला काहीतरी सांगावं असं वाटतं. ही सगळ्या मानवाचीच प्रेरणा आहे. आपण सगळे आता तुम्ही गप्पा गोष्टीच्या कार्यक्रमाला जमलात याचा अर्थ तरी काय, की आपण बोलावं आणि कोणीतरी ऐकावं असं वाटत असतं, की दुसऱ्यांनी बोललं तर कधी कधी आपणही ऐकावं असंही आपल्याला वाटत असतं. तर आपल्याला जे काही अनुभव आले ते दुसऱ्याला सांगण्याची लागणारी ओढ हीच म्हणजे मनुष्य असल्याची पहिली खूण आहे. ज्या दिवशी कोणाशी काही बोलावं असं वाटत नाही असं मनुष्य म्हणतो त्या दिवशी तो मेला असं समजावं. आपल्याला आलेला अनुभव मोठा आहे का छोटा आहे याला काही किंमतच नसते. साहित्याच्या प्रेरणेबाबतीत ज्यावेळी लोक म्हणतात की समाज प्रबोधन आहे का, याच्यामधून अमुक होणार आहे का, सामाजिक बांधिलकी आहे का, मला हसू येतं. याच्यामध्ये एकच आहे माणसाला सांगायचं की माझं अस्तित्व बाकीच्या समाजाला मला दाखवून देऊ दे. टागोरांनी एका ठिकाणी फार छान लिहिलेलं आहे की मूल जन्माला आल्याबरोबर जे मोठ्याने रडतं ते काय सांगत रडतं, आम्ही आची, मी आहे, मी आहे, मी आहे असं सांगत आलेलं आहे. मी सुद्धा या जगामध्ये आता आलोय. प्रत्येक माणसालाही सांगायची इच्छा असते. मृत्यू याचा अर्थ तरी काय शेवटी? सगळा सायलेन्स, बोलणं खुंटलं तिथे.
बाकी काही होत नसतं, त्यालाच मृत्यू म्हणतो आपण, जिथे सगळं संपलेलं असतं. मग ते लाक्षणिक अर्थाने असो की शारीरिक अर्थाने असो, कसंही असतं. तर ही जी प्रेरणा आहे ही महत्वाची. साध्या साध्या गोष्टी आपण किती उत्साहाने लोकांना सांगतो, ते जर चांगल्या रीतीने लिहिलं गेलं तर त्यातून लक्ष्मीबाई टिळकांचं चरित्र तयार होतं. साध्या बाईने एखादी सांगितलेली गोष्ट, पण सांगण्याची अत्यंत उर्मी असते माणसाला. साध्या साध्या गोष्टी सांगतो, काहीतरी सांगायचं. मी नेहमी सांगतो तशी गोष्ट की अगदी काय सांगू तुम्हाला, आमच्या कधी बेबीचं अचानक लग्न ठरलं. महाराष्ट्रातली सगळी लग्न अचानक ठरतात. काय बा असं काय प्लॅनिंग कमिशन सारखे 6 महिने अगोदर बसले आहेत, विचार करतायत, तिकडून बोलणी चालल्या तिकडून बोलणी चालल्यात, असं नाही. खरं तसं नसतं, पण अचानक ठरलं म्हटलं तर नाट्य निर्माण झालं. आणि दुसरी बाई सुद्धा हो काय अहो काय काय त्यांनी होऊन मागणी घातली. आता तुलाही माहिती असतं खोटं आहे, हिच्या नवऱ्याच्या चपला किती झिजल्यात हे सगळं तुला माहिती असतं, पण ती सुद्धा उत्सुकतेने दाखवते. आणि असं तिने उत्सुकता दाखवली म्हटलं याची सांगण्याची हौस वाढते. लेखकाला सुद्धा वाचक वाचतायत म्हटल्यानंतर लिहिण्याची हौस वाढते. हा साधा त्याच्यातला हिशोब आहे. मग तुम्ही काय लिहिता काय लिहित नाही याचा मला तर काही किंमत वाटत नाही. जे स्वतःसाठी मी लिहितो म्हणतात हे सुद्धा ते जाहीर सभेत सांगतात. मी स्वतःसाठी लिहितो ओळख नाही की मला मरावंसं वाटतं याची सुद्धा कवी कविता करतो. अरे मरावंसं वाटतं तर लेखा आता हल्लीच्या राज्यात किती सोपं आहे. रस्ता ओलांडताना जरा दुर्लक्ष करावं 2 मिनिटात खतम. असं असताना सुद्धा मला मरावंसं वाटतं म्हणतो, त्याच्यावरती कविता लिहितो. नुसती कविता लिहित नाही तर पु ल देशपांड्यांच्याकडे येतो, याला चाल लावा आणि तुमची जरा रेडिओत ओळख आहे जरा बघा काही जमलं तर. इथपर्यंत तो जातो का की ह्याला मरावंसं वाटतं हे सगळ्या जगाला कळलं पाहिजे अशी त्याची इच्छा असते. मरावंसं वाटत नसतं, मरावंसं वाटण्याची आपली जी भावना आहे ही कळली पाहिजे. म्हणून काहीही लावा, त्याला प्रेरणा काहीही असू शकेल. आणि आमचे साहित्यिक लोक मध्ये लवाडीने पुष्कळ लोकांना सांगत होता, मला काय वाटलं की समाजाचं पुनरुत्थान करा, असलं काही नाही. मी ज्या वेळेला लिहायला बसलो त्या वेळेला सामाजिक हित असं त्यातून साधलं जाईल आमचं होईल तसं नाही. मला मजा वाटत गेली, मला वाटलं लिहित बसावं. ज्या वेळेला लिहू नये असं वाटलं त्यावेळी मी थांबवलं. फक्त एकच प्रार्थना असते, जो कोणी त्याचं प्रार्थना पुरवणारा असेल त्याच्याकडे तो आहे याचा मला विश्वास नाही, की आपल्याला सतत लिहित राहावं असं वाटेपर्यंत आपल्याला माणसाला आयुष्य मिळावं. ज्या दिवशी ते वाटू नये असं वाटलं त्या दिवशी ते काही जगण्याला काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. ते लिहिणं लेखणीने लिहिणं असो किंवा वाणीने लिहिणं कसंही असो, दोन्हीचा अर्थ एकच. लेखणी ही फार नंतर आली, खरी वाणीच आहे. भाषा म्हणजे बोलीच. विवेकानंदांनी एका ठिकाणी छान लिहिलेलं आहे की मला कळतच नाही की मनातला भाव तोंडातून उमटताना जे शब्द येतात ते लेखणीतून उमटायला लागल्यावर बदलावेत का. जसं जिभेने येतं तर लेखणीने तसं झालं पाहिजे. म्हणून बोली हीच भाषा आहे. तर त्या प्रेरणेने कोणाला तरी सांगावं माझ्या मनीचं सुख, माझ्या मनीचं दुःख, माझ्या मनीच्या ईर्षा, माझ्या मनीच्या महत्वाकांक्षा, आकांक्षा, परिस्थितीबद्दल वाटणारे दुःख, काय जे काही मला भावतं माझ्या मनामध्ये ते मला सांगायला पाहिजे. म्हणून सांगणारा मनुष्य लेखणीने सांगतो, चित्रकार चित्राने सांगतो. अहो सूर्योदय आपण सगळ्यांनीच कधी कधी बघितलेला असतो, परंतु पण चित्रकार त्या प्रचंड सूर्योदयाचं एवढ्याशा याच्यावरती चित्र काढतो. तो सगळा सूर्योदय एवढ्या याच्यात सांगतो. त्याला काय सांगायचं असतं, त्याला तो सूर्योदय हुबहूब सांगायचा नसतो. सूर्योदय पाहिल्यानंतर त्याला झालेल्या आनंदाचं तो चित्र काढतो. त्या आनंदाशी ज्याचं सारूप्य जमलं त्याची आणि चित्रकाराची भाषा जमली, ज्याचं नाही जमलं तो म्हणणार हे आपल्याला काही कळलं नाही, सोडून द्या. माझं नाव संगीता गोसावी. अमेरिकेच्या पिढीबद्दल लिहिताना, अपूर्वाईमध्ये तुम्ही युवक पिढीबद्दल लिहिताना कळकळीने किंवा उपहासाने लिहिलं असेल, पण तुमच्या नशिबाने म्हणा तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम किंवा पुरुषोत्तम घडवणारी थोर पिढी मिळाली होती, पण आज आम्हाला तशी नाही आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक तर मी अपूर्वाईबद्दल म्हणजे अमेरिकेबद्दल लिहिलेलं नाही, पण म्हणजे अमेरिकेच्या पिढीबद्दल. त्या पुस्तकाचं नाव निराळ आहे, पूर्वरंग. सॉरी, पूर्वरंगामध्ये तर मुळीच नाही, कारण जपान विपान त्या बाजूच आहे. ते हरकत नाही, लेखकाला आपलं पुस्तक वाचलेलं नाही आहे पटकन कळतं, तसं काय तुम्ही काळजी करू, असा काही गैरसमज नसतो त्याचा. पण हे जे लिहिलंय जावे त्यांच्या देशा नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक बेपत्ता देश आहे, त्यात काही चूक नाही. म्हणजे माझी सुद्धा बोलताना तू साठाने मी गोडसे म्हणतो, गोडशाने जोशी म्हणतो, तशाच पैकी भाग आहे. शिवाय पुस्तकाचं नाव, पुस्तकाला नावं ठेवण्यापेक्षा नाव लक्षात राहणं हे बरं आहे. तर ही मी नेहमी ऐकतो की आमच्या वेळेला आदर्श होते आणि आज आदर्श नाही आहेत. मला स्वतःला असं वाटत नाही. माझा स्वतःचा नवीन पिढीवर अजिबात राग नाही आहे. म्हणजे नवीन पिढीमध्येच व्यसनं आहेत असं नाही, पूर्वापारही होती. आता काय झालंय की लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ते आपल्याला दिसतं. एकेकाळी डेक्कन जिमखान्यावरती आमच्या 4च दुकान होती, त्याच्यातलं एक शिंप्याचं दुकान होतं, त्याचा एक भ्रम होता आपण शिवू शकतो वगैरे असा. आता
बरं पुण्याचं असल्यामुळे बोलायची सोय नाही. सदराचं माप घेऊन त्यांनी लेंगा दिला तर तुम्ही त्या दिवशी लेंगाच सांगितला होता असं तो उलट आम्हाला ऐकवणार आणि ते आम्हाला ऐकावं लागणार कारण लेंग्याशी गाठ आहे का. तेव्हा ते ह्या पिढीमध्ये तुम्हाला गंमत सांगतो की जी वृद्ध पिढी असते तिला हल्लीच्या पिढीबद्दलची तक्रार करणं हे एक वार्धक्याचंच लक्षण आहे. म्हातारपणी जसा दमा होतो ना तसं नव्या पिढीला नाव ठेवणं हा दमा होतो. आज ह्या भागामध्ये इथे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुनाई असतील आणि सासू असतील. इमानाने आपल्या सासूबद्दल चांगला बोलणाऱ्या 4 सुना जर इथे मिळाल्या तर चतुरंगाचं कार्य झालं सगळं असं मी मानेन. तेव्हा प्रत्येक पिढीबद्दल त्याच्याबद्दलचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला बरं का. म्हणजे मी लाईटली तुमचा प्रश्न हे करतो असं समजू नका. आपल्या डोळ्यात येतं कारण प्रसाराची साधनं इतकी झालेली आहेत. पूर्वी एक मनुष्य दारू पित असल्याची गोष्ट 4 चौकात कळत नव्हती. आता टेलिव्हिजनवरती दारूवर डिस्कशन झालं म्हटल्याबरोबर 10 लाख लोक ते बघायला लागतात. सगळं एकदम ते दिसायला लागतं. गुन्हेगारी ही गर्दीमुळे प्रचंड वाढलेली असते. तुम्हाला एक साधं सांगतो. आता माणुसकी राहिली नाही वगैरे आपण बोलतो. माणुसकी परवडतच नाही हो. माणुसकी परवडली असती तर राहिली असती. रस्त्यामध्ये मनुष्य पडलेला असतो. आपण जाताना आपल्याला वाटतं की त्याच्या जवळ जावं उचलावं त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं. दुसऱ्या क्षणी पोलीस स्टेशन उभं राहतं. तुम्ही ह्याला कसा मारलात ते सांगा. हे आपल्यावरच येतं. हे आपल्याला माहिती असतं. आपल्याला ते करायचं. आपल्याला वाटतं की लोकांना बरोबर घेऊन जावं करावं. पुष्कळ वाटतं घरी बोलावं. वेळेवर त्यांना येता आलं नाही तरी आपल्याला काही करता येत नाही. जाता येत परवडत नाही. ह्या गर्दीच्या विशेषतः या लोकसंख्येच्या प्रश्नामुळे मला तर नेहमी असं वाटतं की भारतातले प्रश्न असं ज्या वेळेला लोक म्हणतात ना तेव्हा भारतात एकच प्रश्न आहे लोकसंख्या. बाकीचे प्रश्न नाही. आपण चांगले लोक आहोत. आपण काही वाईट लोक नाही. आमची तरुण पिढी चांगली आहे. आज सुद्धा ज्या ज्या वेळेला मला डोंगरावर चढणारी तरुण पिढी दिसते हिमालयावरती जाणारी दिसतात सायकल स्वार होऊन जाणारी दिसतात. माझ्या पाहण्यामध्ये तर कित्येक तरुण बीला एमईला फर्स्ट क्लास आलेले लोक आहेत. ते खेड्यात जाऊन शाळेत शिकवण्याचं कार्य करत आहेत. असं आमच्याही वेळेला होतं आजही आहे. फक्त जमाना बदललेला असल्यामुळे ह्या मास मीडिया जे आहेत त्यांचे काही काही परिणाम मनावरती होतात. ह्या नव्या संस्कृतीचं जर लक्षण कशात सांगायचं असेल तर तुम्हाला कुठूनही एक आपला मतदार तरी बनवायचं का गिऱ्हाईक तरी बनवायचं या 2 याच्यामध्ये चाललेलं आहे. तुम्हाला साबणाची गरज नसताना 10 तऱ्हेचे साबण रोज घेतले एक घेता कटकट नको चला. प्रत्येक माणसाकडे बघताना एखादी झोपडपट्टी पाहिली की त्याचं दारिद्र्य डोळ्यावर आघात न करता 1000 मतदार इथे मिळाले हे चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. ही ट्रॅजेडी आत्ताची आहे. त्याचा पिढीशी संबंध नाही. मला एकदा एकाने विचारलं होतं की हल्लीची तरुण पिढी सिनेमा बघून बिघडली. मी म्हटलं वाईट सिनेमा बिघडवणारे सिनेमा काढणारी पिढी आहे ती 60च्या वरची आहे. ते स्वतःला चित्रपती छत्रपती वगैरे म्हणून घेतात. ते अत्यंत अश्लील घाणेरडी चित्रपट असे तरुण पिढीसाठी आहे. तरुणांनी जी चित्र काढली नक्षत्रासारखी चित्र आहे. तरुण याच्यामध्ये जी स्मितानी कामं केलेलं प्रत्येक चित्र आहे हे तरुणांनी काढलेलं आहे. तारुण्याचं त्याच्यामध्ये दर्शन घडलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवनाला असं समोर राहून त्यांनी आघात केलेले आहेत. ह्या तरुण पिढीने अप्रतिम काम केलेलं आहे असं मला वाटतं. एकापेक्षा तरुण पिढी रंगभूमीवरची मी सांगतो जुन्या रंगभूमीचा मी अभिमानी असू नये मी जाहीर सांगू इच्छितो की आज जे रंगभूमीवरती एकापेक्षा गुणी नट आणि नटी दिसतात तसे 40 वर्षापूर्वी दिसत नव्हते. उगीच आमच्या वेळी चांगलं होतं आमच्या वेळी चांगलं होतं म्हणण्यात अर्थ नाही. मला एका लेखकाने सांगितलं होतं की आमच्या वेळेचा शृंगार राहिला नाही. म्हातारे होते ते गेले त्यांना भेटलं म्हटलं अहो असं काही नाहीये तुमच्या वेळचं सगळं राहिलेलं आहे. म्हटलं शृंगार गेलं नाही असं नाहीये तुमच्या वेळचं एकच गेलेलं आहे आता ते नाहीये. ते काय म्हटलं तुमचं वय. तर असं काय समजू नका तुम्ही कृपा करून समजून घेऊ नका. तरुण पिढीतली चांगली करत दंगामस्ती आम्ही काय करत अहो हल्लीची पोरं अभ्यास करत नाहीत पोरींच्या मागे जातात. हल्लीची पोरं आमच्या जेवणा काय भोजनालयामध्ये चांगलं जेवण मिळत नाही म्हणून दुसरीकडे जातात. ही तक्रार 1500 वर्षापूर्वी पतंजलीने केलेली आहे. आपल्या आश्रमातली पोरं पोरींच्या मागे जातात. ते तारुण्य आहे तर पोरींच्या मागे जाणार नाही तर काय मास्तरांच्या मागे जाईल. त्यात काही चूक नाही आहे त्याची. ते मला बरोबर वाटतं त्यात काही चूक. पुढे मी प्रभा तांबे विचारला साहित्य तिला क्षमा केली म्हणजे मोठेपणा दाखवलात तर तरुणांना सावरून घेण्याची आपली नाही मी कोण सावरण त्यांनी मला सावरलं पाहिजे. बोला पुढला प्रश्न काय. मी प्रभा तांबे विनोदी साहित्याच्या बाबतीमध्ये प्रल्हाद केशवात्रे राम गणेश गडकरी यांना आपले गुरु मानित आणि राम गणेश गडकरी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना आपले गुरु मानित. आपण आपल्या विनोदी साहित्याच्या बाबतीत कोणाला गुरुस्थानी मानता. मी सगळ्या सामाजिक व्यवहाराला गुरुस्थानी मानतो. ते एका व्यक्तीला नाही मानत. हे चांगलेच आहेत हे सगळे गुरुतुल्य आहेत.
पण तो गुरु बिरू असलं काय, माझा गुरु हे समोर बसलेले लोक असतात, त्यांचे व्यवहार बघतो मी, त्याच्यातून मला सगळे दिसतात. अहो, ही विनोद बुद्धी परमेश्वरांनी कुठे रुजवलेली आहे काय सांगावं. मला एकदा आठवत आहे की पुण्याला मी स्टेशनवर एका मित्राला घ्यायला गेलो होतो प्लॅटफॉर्मवरती. तर हा विलायतून आला होता. त्यामुळे हातात बॅग घेऊन 2 दिवस चालतात विलायतून आलेले लोक, तिथे स्वतः घेतात बॅग वगैरे. तर आमचा हमाल आला आणि तिथे गेल्यावर त्याला म्हणाला, साहेब उचलू का? तो म्हणला, मलाच उचल. म्हटल्याबरोबर लगेच तो आम्हाला म्हणाला, जरा दमा, म्हणला बाकीचे तिघे घेऊन येतो. ही विनोद बुद्धी जिथे समाजामध्ये मला दिसते, तिथे मला मी विनोदी असल्याचा अहंकार सुद्धा नाही. कुठल्या क्षणी कुठला मनुष्य आपल्याला काय स्वरूप दाखतील. आणि माझं सुदैव एवढंच आहे की असंख्य ठिकाणी मला ही स्वरूपं दिसली आणि मला ती नोंदवता आली आणि मी नोंदवलेली स्वरूपं बरोबर आहेत असं वाटणारा वाचक मला मिळाला. एवढं मात्र मी मान्य करतो. माझं नाव मधुकर फडके. आपण एका कोळीयाने ही रूपांतरित कादंबरी लिहिली, त्यासाठी अर्नेस्ट हेमिंग्वे याची निवड केली. त्यामागे काही निश्चित कारण काय होतं त्या लेखाची निवड करण्यात? मी सांगू का, त्याच्या अगोदर मी एक भाषांतर केलं, काय वाटेल तो, एनिथिंग कॅन हॅपन म्हणून. तर जयवंत दळवी माझे मित्र आहेत, ते त्यावेळेला USIS मध्ये होते आणि त्यांचा एक प्रोग्राम होता की उत्तम वाङ्मय जे जगातलं आहे त्याचं मराठीमध्ये, जगातलं किंवा अमेरिकेतलं आहे त्याचं भाषांतर करायचं. तर मला दळवी म्हणाले की असंच एक पुस्तक आहे, तू बघ. मी म्हटलं, मला जर आवडलं पुस्तक तर भाषांतर करीन. आणि ते वाचलं मी, मला अतिशय आवडलं आणि ते भाषांतर केलं लगेच, काय वाटेल ते होईल नावाचं. ते चांगलं फारच सुरेखच पुस्तक आहे. अशा वेळेला हेमिंग्वेचं मी पहिल्यापासून वाचक आहे. हेमिंग्वे हा माझा आवडता लेखक आहे. फ्रॉम द बेल टू स्काय वगैरे ही पुस्तकं आमच्या मनावर परिणाम करून गेलेली होती. परंतु मी ज्या वेळेला हे वाचलं, ओल्ड मॅन इन द सी, त्यामुळे खरोखर सांगतो मी त्या वाचलेल्या नंतरची माझी अवस्था मला माहिती आहे. तो ओल्ड मॅन होडी वळवून काय थकला असेल इतका मी एक्झॉस्ट होऊन गेलो होतो ते वाचताना, त्या अनुभवामुळे. एका माणसाची जिद्द आणि त्या सबंध कादंबरीमध्ये फक्त 3 कॅरेक्टर्स, तो म्हातारा, तो एक लहान मुलगा आणि तो मासा, आणि चौथी मोठी कॅरेक्टर अर्थात म्हणजे समुद्र. आणि इतकं सुंदर पुस्तक. आणि इतर हेमिंग्वे आणि हा ओल्ड मॅन इन द सी मधला हेमिंग्वे यांच्यात मला फार फरक वाटला. ह्याच्यामधलं इंग्रजी मला बायबलच्या इंग्रजीची आठवण करून देणारं इतकं साधं वाटलं. आणि मी चॅलेंज घेतला, म्हटलं हे आपल्याला भाषांतर करता आलं की काय पाहायला पाहिजे. म्हणून मी ते करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मी रमलो. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला 2-2.5 वर्ष लागली त्या एवढ्याशा पुस्तकाचं भाषांतर करायला. ते मी एकट्यानेच नाही, पुढे मी, माझी बायको, प्रोफेसर राजाध्यक्ष, विजयाध्यक्ष, हे बुद्धिबळ खेळल्यासारखे आम्ही एक वाक्याशी खेळत होतो त्या मराठीच्या तर्जुमाच्या याच्यासाठी. तो माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा काळ गेला की ज्यावेळी मी झुंज चालवली होती त्या हेमिंग्वेची. ते भाषांतर चांगलं झालं, वाईट झालं हा भाग निराळा, परंतु ते करताना जी काय आमची झुंज होती ती त्या म्हाताऱ्याच्या झुंजीपेक्षा काही कमी नव्हती असं आम्हाला वाटलं. तो आनंद मला सगळ्यात जास्त मिळाला. मी डॉक्टर अश्विनी भालेराव. हल्ली दूरदर्शन मालिका अतिशय लोकप्रिय झाल्या, पण आपल्या साहित्यावर आधारित टीव्ही सिरियल होऊ नये असं आपल्याला का वाटतं? म्हणजे दूरदर्शन या माध्यमावर आपला विश्वास नाही का? नाही, पण ज्या सिरियल्स होतात त्या पाहिल्यानंतर ह्यात आपण नाहीये, बरं आहे. मी काय असं कारण आहे म्हणून मी करतो असं नाहीये, पण मला उत्साह नाही वाटत. एक थोडंसं कदाचित एक साहित्यिकच कारण द्यायचं असेल तर माझ्याकडे एक असं विचारतो, व्यक्ती आणि वल्लीवरती आम्हाला करायचं आहे, त्या म्हणजे ड्रामाटाईज करायचं आहे असं, जसं चिमणराव वगैरे केलं तसं. तर मी काही त्यांना परवानगी दिली नाही. याचं कारण आहे, माझ्या ह्याच्यातला जो नारायण आहे किंवा बबडू आहे किंवा चितळे मास्तर आहेत ते लोकांना हाडामासाचे दिसावेत असं मला वाटत नाही. प्रत्येकाच्या कल्पनेत तो जो अवतरलेला असेल तोच त्यांनी धरावा असं मला स्वतःला वाटतं, म्हणून मी ती परवानगी दिली. नाही तर परवानगी द्यायला काय हरकत नव्हती. माझं नाव गिरीश गरवारे. मला असं विचारायचं आहे की कोणत्या प्रकारच्या साहित्याचं रूपांतर टीव्ही मालिकेत म्हणजे दूरदर्शन मालिकेत चांगल्या प्रकारे होऊ शकतं, अशा साहित्याचे निकष काय? असं आहे की ज्या कथेला संवादापेक्षा सुद्धा वर्णनाचं महत्व असतं, वर्णनात्मक जी असते ती चित्ररूपाने चांगली येते, म्हणजे टीव्ही असो की काही असो. परंतु टीव्हीमध्ये आणखी एक काय आहे की त्याच्यातली जी माणसं असतील, त्याच्यातल्या ज्या कॅरेक्टर्स असतील त्यांचं जवळून दर्शन जितकं होईल ना तितकंच टीव्हीला मानवतं. टीव्ही इज अ क्लोज अँड मीडियम शॉट मीडियम, लॉंग शॉटची मीडियम नाही आहे. त्यामुळे ज्याच्यात नॅरेशन आहे तो आला मग बसला मग तो त्याच्याशी बोलायला लागला असं येतं ना, त्याला ऍक्शन दिले जातात. सत्यजित रायची तुम्ही निवड बघा चित्रपटाची. पाथेर पांचाली, तुमच्या की ज्यांना बंगाली येत असेल त्याने वाचलं असेल तर कळेल की पाथेर पांचाली वाचताना सत्यजित रायनी नुसतं
विभूतीबाबांची कादंबरी अशी धरली आणि शॉर्ट्स डिक्टेट केले असं वाटतं, इतकं ते त्याच्या मूळ कादंबरीमध्ये आहे. अशी जर स्क्रिप्ट असेल तर त्याचं चांगलं होईल. अर्थात चांगल्या स्क्रिप्टचं भजं करणं हे शेवटी टेलिव्हिजनच्या डिरेक्टरच्या वगैरे सगळ्यांच्या हातामध्ये आहे. पण नॅरेशनला जास्त जोर ज्याच्यामध्ये, म्हणजे कशाला दृक प्रत्यय ज्याच्यातून जास्त ते चांगलं चालतं असं मला वाटतं. एक मिनिट, मी जर आपल्याला डिस्टर्ब करतो. इथे जो फॉर्म ठरलाय, कारण आपण एकदा आपल्याला संधी दिली तर या कार्यक्रमाचा रस्त्यावर होण्याची शक्यता आहे, कारण अनेक प्रेक्षकांना विचारायचं असतं. यांचं झालं होते बघू वेळ असला हातात, तर कृपा करून आपण. मी शर्मिला बिवलकर. आपल्या प्रवास वर्णनातून इतर देश आम्ही आपल्या नजरेतून पाहिले, परंतु भारत उपेक्षित राहिला, याबद्दल आपलं मत काय आहे? तुम्ही ते माझे जे प्रवास वर्णनं वाचलीत त्याच्यात त्यातला मी जो आहे तो भारत आहे. ज्याप्रमाणे मी परदेश पाहिले तर परदेशाने एका भारतीयालाही पाहिलेला आहे, त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये आहेच. परंतु भारत उपेक्षित वगैरे राहिला असं वाटत नाही. मी प्रवास वर्णन त्याचं अजून काही कधी लिहिलं नाही. लिहीन एखाद्या वेळेला, लिहिलं नाही असं नाही. म्हातारपणी काय मी काशी यात्रेला जाईन असं नाही, काश्मीरलाही जाऊ शकेन तसं काय नाही. परंतु नवलाई जी असते एकदम पाहिल्यानंतर लिहावंसं जे वाटतं ते एका संपूर्ण निराळ्या संस्कृतीत गेल्यानंतर जे आव्हान वाटतं तितकं आपलीच मंडळ आहेत. आणि मला भारतात हिंडताना तर मी महाराष्ट्र सोडून दुसरीकडे गेलो असं खरं वाटतच नाही. मी तुम्हाला जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घराच्या मजला दिसत आहेत अशीच असते. मला एखादा मद्रासी नवरा भेटला तरी हळूच बाजूला बोलून यू नो मिस्टर देशपांडे माय वाईफ आय टेल यू वगैरे. आता मी त्याला पण मिस्टर आय बट अबाउट माय वाईफ आय विल टेल यू समटाईम. लगेच नातं जमतं. त्यामुळे सगळीकडे तसं काही फरक असतो असं नाही आहे. त्यामुळे आणि मुंबईत राहिलेल्या माणसाला तर सगळ्या हिंदुस्थानचं दर्शन घर बसल्या इथे होतच असतं. पण लिहायला पाहिजे याच्यात शंका नाही, तेवढी उणीव राहिली आहे याच्यात काही. मी अशोक अणवकर. मी अशोक अणवकर. आपण परदेश दौरे खूप केलेत. या दौऱ्यात तुम्हाला खूप जिव्हाळ्याची प्रेमाची माणसं भेटली. अशी जर परत भेट देण्याची तुमच्या वेळ आली तर तुम्ही कुठल्या स्थळाची निवड कराल आणि का? हा, इतकी माणसं मला भेटलेली आहेत खरोखर तुम्हाला सांगतो की मी परदेशाचं वर्णन करण्याच्या आधी तिथल्या माणसांचं जास्त केलं असं मला वाटतं. कारण मला माणसं पाहणं, माणसांना भेटणं हाच. तुम्हाला एकाने विचारलं होतं की तुम्ही इंग्लंडला काय पाहायला चाललात? मी म्हटलं माणसं पाहायला चाललोय, दुसरं काहीच पाहायला चाललं नाही. तशीच भेटतात, खूप भेटतात. मला एक हंगेरीमध्ये गेलो असताना एका खेड्यामध्ये एक कुंभार भेटला. पॉटर होता तो, उत्तम कुंभार काम फार चांगलं काय, गेजा काका म्हणून त्याचं मी स्केचही लिहिलेलं आहे. मला त्या म्हाताऱ्याला जाऊन परत भेटावं असं वाटेल. एवढ्यासाठी भेटावं असं वाटेल की त्याला माझी भाषा येत नाही, मला त्याची भाषा येत नाही, तरी सुद्धा नुसते आम्ही दोघे एकमेकांसमोर बसून कितीतरी वेळ बोलत होतो. जसं तो त्याच्या भांड्याशी बोलतो तसंच त्यांनी माझ्याकडे पाहत माझ्याशी तो बोलत होता. त्याचं भांडं काही परत त्याच्याशी बोलत नाही, परंतु ते बोलतंय हे त्याची जेव्हा कृती तयार होते तेव्हा आपल्याला लक्षात येतं. तो अनुभव एक मला चांगला वाटतो. त्याचबरोबर जपानला गेलो असताना असे काही मिळाले होते लोक मला. स्कॉटलंडमध्ये एक म्हातारी होती, तिने आमच्यासाठी म्हणजे तिची तर आमची भेट मोठी गमतीदारच झाली. मी आणि माझी बायको बस म्हणून चाललो होतो तर सगळ्या म्हाताऱ्या होत्या. तर मी आमच्या बायकोला म्हटलं की ह्या एडिंबराला सगळ्या थेरड्याच दिसत आहेत. इतकून मागून आवाज आला, आपण मराठी का? मी एकदम बघायला लावलं. तेव्हा मराठी का म्हटलं, बघितलंच मी तर हो हो म्हटलं मराठी. वा वा बरं झालं मला भेटलात वगैरे. आणि तुम्ही पुढल्या स्टॉपला ती उतरे ना, ती आमच्या बरोबर आली. उद्या आमच्याकडे चहाला या म्हणाने. आणि ती मुंबईला होती आणि नंतर ती वाईला मिशनमध्ये काम करत होती तिच्या तरुणपणी पुष्कळ वर्ष. त्या आलीस ग बया वगैरे असे ती आमच्या सातारी बोलीतली ती मराठी बोलत होती आणि ते फार गोड वाटायचं. कवाई शिल्पना वगैरे असं करून. आणि तिने घरी बोलवलं एवढंच नव्हे तर आपल्या बरोबरीच्या ज्या बायकांना किंवा पुरुषांना मराठी येत होतं अशा वृद्ध काही 10-12 लोकांना बोलवलं होतं. आणि आम्हाला मिळालं नसेल आणि आम्ही महाराष्ट्रातली माणसं म्हणून त्या दिवशी त्या बाईंनी मिरच्याचा ठेचा केला होता. म्हणून हा इथे मिळणार नाही तुम्हाला. आणि मग आपल्या लोकांना काय सांगावं तिथल्या की यांना मी सांगितलं की आज माझ्या माहेरची माणसं येणार आहेत. मला त्या बाईला भेटा असं वाटेल. अशी कुठे कुठे कोपऱ्या आहेत. कधीतरी एखादं पत्र, कधीतरी काहीतरी येतं. परवा मी गेलो होतो, पुन्हा एकदा गेलो त्या 1000 आयलँड्सना. तर तिथे ज्या माणसाने आम्हाला आपल्या स्वतःच्या होडीतून ती हजारो भेटं दाखवली त्या माणसाला पकडायला गेलो. तो नाही आहे असं काही राहतं. ते असंही होतं. पण आवडेल मला भेटायला.
माझं नाव अरुण जोशी. भाई, आपण जगप्रवास केलात, तसंच जागतिक वाङ्मयामध्ये अवगाहनही केलं. आपल्या नाटकांच्या बाबतीमध्ये बोलायचं तर बहुतेक सर्व नाटकांची जी बीजी आहे ती परकीय वाङ्मयामध्ये कल्पना रूपाने आणि त्याचा जो आविष्कार जो आपण केला आहे तो भारतीय रूपाने केलेला आहात, रूपांतरित. काही स्वतंत्र नाटक लिहिण्याची योजना किंवा इच्छा, आणि असल्यास केव्हा? भयंकर अवघड प्रश्न आहे. मी स्वतंत्र नाटक असं एक लिहिलं आहे, कदाचित आपल्याला माहिती असेल, तुझं आहे तुझं नाव. नंतर मी ज्या एकांकिका लिहिलेल्या आहेत त्या जवळजवळ 1.5 तास चालणार आहेत. त्याच्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने मी थोडंसं पाणी घातलं असतं तर 2.5 तास चालणारं अशा प्रकारचं नाटक तयार होऊ शकलं असतं. ते काही मी केलं नाही. परंतु त्या सगळ्या मात्र कशावरही आधारित वगैरे नाही आहेत. बाकीच्या ज्या काही आधारित आहेत त्या मला मुळात इतक्या आवडल्या की मला वाटलं की आपल्या माणसांच्यासाठी हे केलं पाहिजे. त्या नाटकानेच मला झेपलेलं होतं. मी आज भाषांतराला नाटक कुठलं मिळेल असं शोधत गेलो नव्हतं. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात अचानक मित्र मिळावा तसं एखादं अचानकपणाने नाटक मिळतं, पुस्तक मिळतं, तशाचं मी केलं. आणि ते करण्यामध्ये मला काही दुय्यम भूमिका वगैरे असं वाटलं नाही. याचं कारण आहे की ती मंडळी पुन्हा आपली भारतीय होताना, ज्याला अनुनिर्मिती असा शब्द हवा असेल तर तुम्ही वापरा, अनुवाद जसं म्हणतो तसं, की त्यात अनुवादही असतो, काही पात्र आपली केलेली असतात, तसं मी तयार केलं असं मला वाटलं. आणि नवीन आता स्वतंत्र लिहिणार आहे की नाही हे सांगणं शक्यच नाही आहे. हे कुठलाही लेखक सांगू शकणार नाही. नवीन जर हातून घडलं तर मला धन्य वाटेल, याच्यात काही शंका नाही. पण आज असं बेत करून अमुक एक लिहिता येतं वगैरे असं काही करता येणार नाही. मी मिसेस केळकर. माझा प्रश्न असा आहे की एकपात्री आपण बटाट्याची चाळ हा खूप लोकप्रिय प्रयोग केलात. ही एकपात्री प्रयोगाची कल्पना आपल्याला कशी सुचली आणि बटाट्याची चाळ याच पुस्तकाची निवड आपण का केलीत? आणि याच्याच बरोबर आपल्यानंतर इतका यशस्वी तो नंतर का होऊ शकलेला नाही? हा प्रयोग तेवढा रुजला एकपात्री असं वाटलं नाही, असं का झालं? पहिली गोष्ट म्हणजे मी जे बटाट्याची चाळ करत होतो त्याला मी एकपात्री हा शब्द कधी वापरला नाही. त्याला मी बहुरूपी खेळ म्हणत असे. कारण त्याच्यामध्ये करणारा जरी मनुष्य एक असला तरी रूप अनेक घेत असतो तो, म्हणून तो बहुरूपी खेळ असं मी त्याचं नाव ठेवलेलं होतं. याची प्रेरणा मला व्हायला फार लांब जावं लागलं नाही. आमच्या दारातच निर्णय बहुरूपी लहानपणापासून येत असत. मला तिथूनच दिसलं की एक मनुष्य येतो आणि सगळ्या आळीची करमणूक करून जातो, आणि करमणूक करण्यासारखं काहीतरी आपण करावं हा रोग मला फार लहानपणापासून लागलेला आहे. त्यामुळे मी त्यावेळेला त्याच्याप्रमाणे करायला लागलो. बटाट्याची चाळ एवढ्यासाठी घेतलं की त्याच्यामधलं कथन जे आहे हे कथन मुंबईच्या माणसाला चटकन लक्षात येण्यासारखं, आणि त्याच्यातली निरनिराळी पात्र जी आहेत ती माझ्या डोळ्यापुढे ती चाळीतली पाहिल्यासारखी वावरणारी अशी दिसत होती. त्याप्रमाणे असंख्य त्याच्यातल्या भूमिका मी चटाचट एकटाच उचलून करू शकेन असं मला वाटलं. आणि बोलण्याच्या मुंबईमध्ये जर मी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला आपण मराठी मुंबई म्हणतो त्यावेळेला नुसतं मराठी जवळजवळ 40-50 प्रकारचं मराठी या मुंबई शहरामध्ये बोललं जातं. आणि एकेकाळी मला खोड होती की बोलण्याच्या एखाद्याच्या उच्चारावरून ह्या माणसाची कुठली जात असावी. जातीभेदावरती माझा हे नाहीये, जातीभेद नसावा, परंतु उच्चारावरून लक्षात येत होतं. म्हणजे जसं कोल्हापूरचा मनुष्य आला तर त्या भिंतीमध्ये मोळा ठोकला म्हणणार आणि पुण्याचा खेळा ठोकणार म्हणणार. खेळा आणि मोळा हे 2 शब्द वापरल्यावरून चटकन आपल्या लक्षात येतं की हा मनुष्य कुठला, बेळगावचा कुठला, मुंबईचा कुठला. तसं नाही हो. असं म्हटल्यानंतर बोटीने आला हे काही सांगायलाच नको मुंबईमध्ये. तर हे जे आहे ना, ही खोड मला लहानपणापासून असल्यामुळे बटाट्याची चाळीत कसली पात्र पुष्कळ दिसली. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला चाळ संस्कृतीतून ज्या वेळेला आम्ही ह्या काय म्हणायचं त्याला ब्लॉक्सच्या ह्याच्यात येत होतं त्यावेळेला मला कुठेतरी माझ्या मनामध्ये काहीतरी आपल्या हातातलं हरवलं असं मला फिलिंग येत होतं. आणि मला असं वाटलं की त्याचा जो कल्मिनेशन आहे त्याच्यातलं ते माणसाला भेटायची संधी आता कमी व्हायला लागलेली आहे. कारण नसताना दुसऱ्याकडे जाऊन बसायचा जो काही प्रकार होता तो आता कमी व्हायला लागला आहे. कारण तो परवडत नाही म्हणूनच कमी झाला, बाकी काही नाही आहे त्याचं कारण. आता आणि संध्याकाळच्या वेळच्या गप्पांची जागा आता टेलिव्हिजनने घेतलेली आहे. आणि आपण त्याच्यातले ऍक्टिव्ह मेंबर जे होतो ते नुसते पॅसिव्ह व्ह्युअर्स आणि पॅसिव्ह लिस्नर्स असे होऊन बसले. आपण स्वतः त्याच्यात काही भाग घेत नव्हतो. साधी मंडळी आरत्या म्हणायला लाजतात हे मी पाहिलेलं आहे. आरत्याची सुद्धा ज्यावेळेला टेप लावलेली जाते त्यावेळी मला असं वाटतं की गणपती जर खरोखर असता तर त्यांनी सोंडेचा उपयोग एखाद्या तलवारीसारखा केला असता आणि भक्तांच्या गर्दनी उचलल्या असत्या आणि तिथे गाढवाची डोकी चिकटवली असते सगळ्यांना, आपल्याला हत्तीचं चिकटवले त्याच्याऐवजी. इतकं मला त्याच्याबद्दल वाटतं. त्यामुळे ती जी एक हे होती
म्हणजे ती माणसं काही संत होती असं नाही, भांडत असत एकमेकाला, जातीचा वाटेल तेवढं, काही जर परभटली मेली तरी सुद्धा माणसं ना असू दे वगैरे असं बोललंय. एक जिव्हाळा होता तो मला गेल्यासारखा दिसला. तर त्याच्या अगोदरची ती चित्र काढून मी ते केलं. त्यानंतर तो का रुजला नाही हे मला काही सांगता येत नाही. त्याला एक ते स्क्रिप्ट अतिशय चांगलं असावं लागतं. तुम्हाला माहिती आहे की हा जो बसलेला जनसमुद्र असतो तो जनसमुद्र त्या समुद्रासारखाच असतो. तो शांत असताना मोठा सुंदर दिसत असतो, पण तो खवळला म्हणजे त्याचं जे काय होतं ते ज्याने त्या समुद्रामध्ये इथे बसून जहाज आकारलेला आहे त्यालाच फक्त माहिती की तो काय तो होतो. तर त्यामुळे असं ज्याला धरून ठेवता येत असेल त्याने तो अवश्य करावा, त्याच्यात काहीच चूक नाहीये. अमक्यानीच करावं तमक्यानी करावं असं नाहीये. माझ्या बाबतीमध्ये मी सुदैवी की मी थोडासा धरून ठेवू शकलो लोकांना मी बनवलं म्हणा किंवा लोकांनी मला बनवलं म्हणा की आम्ही ऐकतोय असं ऍक्टिंग केलं, पण केलं एवढी गोष्ट खरी आहे. पुढे माझं नाव श्रीप्रसाद कुरुंदवाड. आपण ज्या व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत त्यामध्ये गायक, वादक किंवा संगीत दिग्दर्शक यांच्यापैकी कोणाचीच व्यक्तिरेखा दिसत नाही, असं का? आपण माझी पुस्तकं वाचली असती तर हा प्रश्न विचारला नसतात. गुणगायीना आवडी. मी आतापर्यंत मल्लिकार्जुन मनसुरांच्यावर गाण्यात राहणारा माणूस लिहिलेला आहे, कुमारवरती लिहिलेला आहे, माणिकवरती लिहिलेला आहे, बेगम अख्तरवरती लिहिलेला आहे, असा वसंतराव देशपांडेंच्यावरती लिहिलेला आहे. नाही, पण ते पॉप्युलर होण्याचा प्रश्न नाही आहे, ते वाचणं हा भाग आहे. मी लिहिलं नाही असं काय, एक लहानशी अट असते, पुस्तक वाचलेलं असावं लागतं, बाकी काय नाही. त्यामुळे मी पुष्कळ त्यांच्या लिहिलं, त्यांच्यावर वेळोवेळी मी लिहिलेलं आहे आणि गाण्यावर. परंतु चित्रपटातले संगीत दिग्दर्शक म्हणाल तर त्यावेळेला मी केशवराव भोळ्यांच्यावरती लिहिलेलं होतं. पण मी अशी काही वर्गीकरण करून मनाशी ठरवलेलं नाही की 12 गणपती करायचे जसे आमच्याकडे पुण्याला 12 मारुती करायचे, 11 मारुती, तसे 11 गाणारे करा, 12 साहित्यिक करा, 13 पैलवान करा, 14 दिग्दर्शक करा, असलं काही मी केलेलं नाही. मला जे भावले मनामध्ये त्यांच्यावर मला पुष्कळांनी विचारलेलं आहे तुम्ही आमच्यावर का लिहिलं नाही. ह्याचं म्हटलं एक साधं उत्तर आहे की अजून लिहावं असं पिकून आलं नाही मनामध्ये, म्हणून मी लिहिलं नाही, बाकी काहीच नाही. तसं आलं की लिहितो. आणि मी कुठल्याही काळ केसरबाईंच्यावरती मी लिहिलं, म्हणजे हिराबाईंच्यावरती लिहिलेलं आहे, लतावरती लिहिलेलं आहे. आता एकदा लतावरती लिहिल्यानंतर चिल्लर खुर्रा संगीत दिग्दर्शकावर काय लिहायचं म्हणजे. एकदा साक्षात महादेवावरती अभिषेक धरल्यानंतर कुठेतरी गावातल्या याच्या मातीवरती पाणी टाकायला काही अर्थ राहत नाही, म्हणून मला लतावरती लिहिलं. हे एका त्या परंपरेवरतीच लिहिलेलं आहे त्याच्यामधलं. सुभाष घैसास. सुभाष घैसास. मला सेन्सॉरशिप बद्दल विचारायचं आहे. सेन्सॉरशिप एखादी कलाकृती म्हणजे संगीत किंवा चित्रकला ही त्या कलावंतांना निर्मिती केल्यानंतर जशीच्या तशी आपल्यासमोर येते रसिकांसमोर, पण हे नाटक समाजाच्या बाबतीत होत नाही, त्यामध्ये सेन्सॉरशिपचा अडसर येतो. याबद्दल आपल्याला वाटतं? हा खरोखर सांगायचं म्हणजे एकदम उत्तर देण्यासारखा प्रश्न नाहीये. एवढ्यासाठी नाहीये की समाजात मला तर मनापासून असं वाटतं की सेन्सॉरशिप नसावी, पण त्याबरोबरच एखादी मोकळीक दिल्यानंतर तिचा किती दुरुपयोग होतो हे सुद्धा आपल्या अनुभवाला आलेलं असल्यानंतर आपल्याला हट्टाने एक बाजू धरून घट्ट बसता येत नाही. यात एक गृहीत असतं सेन्सॉरशिप नसावी असं मी म्हटलं तर त्याचा नक्की दुरुपयोग करणार नाहीतच याची ग्वाही मी जोपर्यंत देऊ शकत नाही तोपर्यंत मला सेन्सॉरशिप असावी का नसावी याचं निस्संदिग्ध उत्तर देता येत नाही. हा समाजाचा याचा प्रश्न आहे. उद्या जर आपण सांगितलं की तिकीट कलेक्टर नसावा, पण त्यावेळेला नसावा, खरोखर नसावा. मला पुष्कळ अपमानास्पद वाटतं की तो जेव्हा विचारतो तिकीट वगैरे म्हणतो, अरे मी काय इतका असा दिसतो की काय की हा तिकीट, असं मला वाटतं. परंतु माझ्यापेक्षा सुद्धा सभ्य दिसताना मनुष्य न तिकीट काढता जाऊ शकतो हे जोपर्यंत मी बघतोय तोपर्यंत मला तिकीट नसावीत असं कसं म्हणणार. मला पोलीस असावेत असं मला मुळीच वाटत नाही. परंतु कुठलीही तरुणी तिची छेड काढल्याशिवाय सहज घरी जोपर्यंत जाऊ शकत नाही तोपर्यंत कोणीतरी कॉन्फिडन्स मानणारा मनुष्य तिथे असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याला काय करणार. त्यामुळे कुठेतरी या समाजामध्ये जोपर्यंत, आणि असा सर्वस्वी सुधारलेला समाज असा अजून तरी पृथ्वीच्या पाठीवर कुठेही नाहीये. प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या तऱ्हेची सेन्सॉरशिप आहे हे आपल्याला माहिती असेल. फक्त सेन्सॉरशिप म्हणजे असं नसावं. एका गोष्टीला माझा विरोध आहे की सत्तेचं जे काही, सत्तेचा जो पक्ष असेल त्याचं तत्वज्ञानच फक्त सांगण्याची परवानगी आणि इतर तत्वज्ञान सांगण्याची परवानगी नाही, असं जर सेन्सॉरशिप असेल तर ते मात्र लेखकांनी फोडून काढलं पाहिजे असं माझं मत. कुठल्याही एका विशिष्ट तत्वज्ञानाचा आग्रह हे धरणारं सरकार हे मी कधीही मान्य करणार नाही, कारण त्याच्यामध्ये माणसाला गुदमरवून टाकण्यासारखं आहे. मला ज्याप्रमाणे लिहिण्याचं स्वातंत्र्य पाहिजे त्याप्रमाणे न लिहिण्याचं स्वातंत्र्य सुद्धा पाहिजे. नाहीतर मग आमचे हे मंत्री आलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाबद्दल लिहा, नाही लिहित तू उद्या बसा आहात वगैरे असं सुरू झालं. असं झालेलं आहे नाही, आपल्याला कल्पना नाही. असं
अशा रीतीची गाणी गायला लावलेली आहेत. आपल्याकडे अलीकडल्याच काळात झालेला आहे, फार दूरचा काळ नाही आहे, की जिथे देवी झालेली आहे आणि तिची प्रशस्ती झालेली आहे, तिच्या चित्रांची पूजा झालेली आहे, दुर्गा झालेली आहे. हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. अशा प्रकारचा काळ आला तर मात्र लेखकांनी उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचे लेखक उभे राहिले नाहीत. त्यावेळी काय होतं त्याचा रशिया हे अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला एका काळातलं माहिती होतं, स्टॅलिनच्या काळातलं. स्टॅलिनच्या काळामध्ये इतकं झालेलं होतं की एका मीटिंगमध्ये कोणीतरी स्टॅलिन बोलत असताना कोणीतरी म्हणाला हे तुमचं बरोबर नाही असं मला वाटतं. कोण म्हणाला ते असं त्यांनी विचारलं, कोणीच उत्तर दिलं नाही. खुर्शांनी गोष्ट सांगितली, त्यांनी सांगितलं होतं कोणीच उत्तर दिलं नाही हे आम्हाला इतकं बरं वाटलं की म्हणा की स्टॅलिनचा जो रूल आहे तो बरोबर जोरदार चालू आहे याची आम्हाला खात्री झाली. तेव्हा असा जोरदार रूल वगैरे आला तर त्याला नाही, त्याला सेन्सॉर ते सेन्सॉर नाही चालू. माझं नाव संतोष जोशी. आपल्याला एवढं उदंड यश आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली, याच्यानंतर आणखीन काही मिळवायचं याची खंत काही आहे का? एक तर तुमची उदंड शब्दाची व्याख्याही फार लहान आहे असं मला वाटतं. अहो या जगामध्ये उदंड लोकप्रियता हा शब्द कोणी वापरावा? लता मंगेशकरनी वापरावा, सुनील गावस्करनी वापरावा. पु ल देशपांडे काय आपल्या गल्लीतला बॅटमॅन आहे, 4 मराठी लोकांना नाव माहिती आहे. हेच म्हणजे लोकप्रियता असेल, उदंड वगैरे काही नाही. परंतु मराठी मनाला ते पुष्कळ मोठं वाटत असतं, कारण आपल्याला लहान गोष्टी मोठ्या आहेत असं पुष्कळ वेळेला भासत असतं, की मोठ्या गोष्टी क्षुद्र आहेत असंही वाटत असतं. परंतु त्याच्यावर मला गोष्ट आठवली की माझ्याबद्दल एक जण म्हणाला होता की तुम्हाला काय प्रचंड लोकप्रियता. मग त्याने सांगितलं प्रचंड वगैरे काही नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्रचंड लोकप्रियतेची तुमची कल्पना आहे ना ती कशी आहे. एक कीर्तनकार होते, कीर्तनकार बरं का, कथा करायला लागले. आणि कथेमध्ये त्यांनी सांगितलं की तिथे द्रौपदीला तिथे आणि राजदरबारामध्ये आणलेला आहे आणि तो दुःशासन तिची वस्त्र फेडायला लागलेला आहे. तेव्हा काय झालं महाराज, तिने कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाने तिला शालू पुरवायला सुरुवात केली. एक शालू 75 रुपयाचा. कीर्तन करतो 100 गावामध्ये जाणार त्यावेळी त्याची बिदागी सगळे म्हणून 20 रुपये जमणार, त्याला 75 रुपये म्हणजे केवढं प्रचंड होतं. असं ते झालं त्यावेळी. त्यामुळे मी प्रचंड लोकप्रिय वगैरे काही नाहीये. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व वगैरे हे जाहिरातीतलं वाक्य असतं, हे काही खरं असतं असं म्हणायचं काही कारण नाही आहे. कोणी आलेलं असताना लिहिताना हो कशाला न सांगता आला म्हटल्यानंतर एकदम हे महाराष्ट्रातले चिडके व्यक्तिमत्व आहे असं त्याला वाटायला लागतं. तर तसं काही नाही. पण तुम्ही कौतुकाने म्हटलं त्याबद्दल धन्यवाद. खंत वगैरे माझ्या मनामध्ये काही नाही. पुढे. नमस्कार, मी प्रवीण भावणे. खरं तर माझा जो प्रश्न होता तो नकळत त्याचं उत्तर इथे आलेलं आहे, म्हणून जे कुतूहल मला वाटतं अपार कुतूहल आहे की भाई जो पत्रव्यवहार करतात तो इतका अफाट आहे, इतकी हजारो पत्र त्यांना येत असावीत. आणि मी एक असा प्रयोग केला होता, मुद्दा म्हणून ते सांगावं वाटतं थोडक्यामध्ये. मी माझ्या वर्गातल्या मुलांना सांगितलं की त्यांचं आवडलेलं पुस्तक तुम्ही वाचा, पुस्तक वाचा आणि त्यांना कळवा ताबडतोब. 50-60 मुलांनी जवळजवळ पत्र पाठवली आणि त्या जवळजवळ सगळ्यांना ही उत्तर आली. आणि खरोखर मनापासून कुतूहल आहे की हा सगळं व्याप्त कसं सांभाळतात हे तर आम्हाला हवंच आहे. कारण बरेचसे लेखक असे आहेत की पत्राला उत्तर देण्यासाठी सुद्धा मानधन घेतील की काय अशी भीती वाटते आणि खरोखर उत्तर येत नाही. म्हणून असं विचारायचं की हा व्याप्त कसं सांभाळतात हा पहिला. आणि एखाद्या विनोदी असा पत्रलेखकाचा नमुना जर आठवला तर बरं होईल. माझा आठवू नये विनोद. मी पत्रांना उत्तर पाठवतोय खरं आहे, पण आता मी थकलोय खरं सांगतो. मी पत्रांना उत्तर पाठवतो इतकं लोकांना कळलेलं आहे. विशेषतः दवण्यांसारखे शिक्षक वर्गातल्या मुलांना सांगतात आणि 40-40 अर्भकांची पत्र आम्हाला येतात. आता हे चांगले शिक्षक आहेत पण त्या पत्रात चूक नसते, पण काहींना वाटतं की स्तुती पुष्कळ केली पाहिजे. त्यामुळे आपल्या सगळ्याच्या सगळ्या कादंबऱ्या मला मुखोद्गत आहेत वगैरे असं मी लिहिलेलं नाहीये कादंबऱ्या, त्या बिचाराला माहिती नसतं, असंही सगळं असतं. पण मला एक काय वाटत आलेलं आहे ज्यामुळे मी लिहित आलो की कोणीतरी उठतो, पोस्टात जातो, एक कार्ड आणतो. पोस्टातून एक कार्ड आणणं म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो की काय तपश्चर्या आहे माहिती आहे. ते आणतो, आपल्याला कौतुकाने लिहितो, काही आवडला म्हणजे त्याची अपेक्षा असते की आपल्या सहीचं त्याला एक उत्तर मिळावं. तेवढं मी उत्तरदायित्व मानतो आणि करतो. पण एवढं लक्षात ठेवा की हा वाढवू नका प्रपंच, कारण माझे अलीकडे दिवसातून जवळजवळ 5-6 तास त्याच्यामध्ये जायला लागले. आणि मला खरं तर माझं नाव याच्यामध्ये घालायला पाहिजे, ते गिनीस बुक ह्याच्यामध्ये, की मी प्रवासातून आलो की दारात पत्र पोस्टमनने इतकी वैतागाने टाकून दिलेली असतात की ते दार उघडत नाही इतकी तिथे ती हे झालेली असतात. आणि त्यामुळे एके दिवशी मी ही फार साठल्यानंतर बसलो आणि मी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे की एका दिवशी मी 81 कार्ड लिहिली. त्यामुळे मला काही नाही म्हटलं तरी अर्जुनावर द्यायला तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. परंतु हे दरवेळी शक्य नाही. आणि आता माझ्यावरती माझं खरं
कुठे अशा कॉस्मोपॉलिटन क्राऊडमध्ये गेलं ना की आपली ओळख करून देणार यू मस्ट बी नोईंग हिम. आता मला तुम्ही सांगा की गुजराती का कानडी का बंगाली म्हणजे कशाला माहिती सगळं पी.एल. देशपांडे कोण आहे. म्हटलं यू डोंट नो मी, आय एम ए मराठी रायटर, माय नेम इज पी.एल. देशपांडे. मीच सांगून टाकतो ते. आपलं नाव सांगायला लाजायचं काय कारण आहे. स्वतःचं नाव घ्यायला लाजावं अशी परंपरा नाही, नवऱ्याचं नाव घ्यायला लाजावं किंवा नवऱ्याने बायकोचं नाव घ्यायला लाजावं अशी परंपरा आहे. त्या परंपरेत त्या पालन करायचं असेल तर. परंतु आपलं आपण सांगू की मी अमुक अमुक आहे बा, त्यात काही बिघडत नाही. ओळखलं का नाही म्हणण्याच्या ऐवजी मी अमुक अमुक आहे म्हटलं ना की संवाद सुलभ होतो. मग तशी मला पुष्कळ चेहऱ्याची चांगली ओळख अजूनही आहे. हे माझं नशीब आहे. त्याच्यासाठी मी काही विशेष मेहनत केली असं नाही, आपोआप मला लाभलेला कुठे नाही. मी माधव वैशंपाय. छंद हाच व्यवसाय असा आपल्या आयुष्यात घडणारे फार थोडे असतात. मला वाटतं आपण त्यातले एक आहात. तरी देखील काहीतरी आपल्या आयुष्यात करायचं राहून गेलेलं आहे आणि पुन्हा जर आयुष्य मिळालं, आय मीन नव्याने आयुष्य जगाची संधी मिळाली तर आपण कोण व्हाल? पुन्हा आयुष्य मिळेल ते माणसाचंच मिळेल की काय मला काही सांगता येत नाही. कारण मी ज्या वेळेला वाकुल्या केलेल्या आहेत त्यामुळे पुढला जन्म बहुतेक विनोदी लेखकाला साजेसा माकडाचा मिळेल असं मला वाटायला आहे. आणि मला दुखणं आहे ते सुद्धा माकड हडाचंच दुखणं आहे. विनोदी लेखकाला कुठलं दुसरं दुखणं व्हायचं, त्याला काही मोठासा एखादा मोठा रोग वगैरे असं काही होण्यासारखं नाही आहे, ते जाऊ दे. तर एक बाबतीत एक तुम्ही म्हणाल ते खरं आहे की ज्या ज्या गोष्टी माझ्या हौसेच्या म्हणून होत्या त्या गोष्टी माझ्या जीवनाच्या मदतीच्या अशा झालेल्या आहेत. म्हणजे मला जे करावं असं वाटलं तेच करायला मिळालेलं आहे. हे माझं सगळ्यात मोठी श्रीमंतिका भाग्य असं मला वाटतं. आणि हे कुठल्याही सक्तीने मला करावं लागलं नाही. म्हणजे मला ह्या महिन्याचा पगार मिळतो म्हणून लेखन करावं लागलं नाही. मला वाटलं म्हणून मी लेखन केलं, मला हौस वाटली म्हणून गायलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे एखादं लहानसं कार्ट जत्रेत हिंडताना जसं थोडा वेळ ह्या दुकानापुढे उभा राहा, थोडा वेळ फुगे बघ, थोडा वेळ तिकडे जा, असा मी जीवनामध्ये हिंडत आलो आणि तो मला पुष्कळ फायदा झाला असं मला वाटतं. पण पुढला जन्म जर मला मिळाला तर कसला मिळावा असं जर वाटत असेल तर माझी अशी इच्छा आहे आणि ती अपुरी राहिलेली इच्छा आहे की माझ्या हातून असं काहीतरी घडावं कलेच्या दृष्टीने की त्या दिवशी एका दमामध्ये लाखो लोकांना आजचा दिवस सार्थकी लागला असं वाटण्यासारखं काहीतरी आपल्या हातून घडावं. मग ते लिखाणातून घडो, संगीतातून घडो, चित्रकलेतून घडो, कशातून तरी घडो, पण तो असं घडावं की ज्याच्यामुळे आज मी असंख्य घरामध्ये आनंदाच्या पणत्या लावल्या असं मला उलट कळलं. असा दिवस यावा, अशा प्रकारचं आयुष्य मला लाभावं असं मला वाटतं. मी वर्षा तळवेलकर. मला आपल्याला असं विचारायचंय की कधी कधी असं होतं की लेखक जेव्हा आपल्या स्वतःचंच लिखाण काही काळानंतर मागे वळून पाहतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतात. कधी कधी असं वाटतं का की हे लिहिणारा मीच आहे का, मी हे चांगलं लिहिलंय का, किंवा कधी कधी असं वाटतं का हे काय लिहिलंय मीच, हे अगदी फाडून फेकून दिलं असतं तर बरं झालं असतं. आपल्या याच्याबद्दल काय अनुभव आहे? मला तुम्ही म्हणता ते दोन्ही गोष्टी मान्य आहे. कधी कधी एखादं वाक्य किंवा एखादा पॅराग्राफ असा होतो की हा खरंच मी लिहिलाय का असंही वाटावं, इतकं चांगलं वाटतं. पण जास्त मात्र हे परत लिहिण्याची संधी मिळाली असते तर असं लिहिलं नसतं असं पुष्कळ वेळेला वाटतं. आता म्हणजे माझं लिखाण मी चवीने परत वाचू शकत नाही असं, म्हणजे वाचतो मी, वाचत नाही, पण त्याबरोबर दुसरे सांगतो की मी जे काही लिहिलंय त्याबद्दल पश्चात्ताप वाटावा असं काही माझ्या हातून घडलंय असं मला वाटत नाही. म्हणजे मी कदाचित कोणाला चेष्टेने थोडं दुखावलं असेल, पण ज्याला बिलो द बेल्ट म्हणतात अशा प्रकारचा घाव माझ्या हातून गेला असता तर चुकीने गेलेला आहे. किंवा काही लोक बेल्ट फार वर घालतात त्यामुळे त्यांना तो तिथे लागलेला. पण जाणून बुजून मला असं वाटतं की मी कुठल्याही व्यक्तीला जीवनातून उठवावा अशा रीतीने लिहिलं नाही, वृत्ती जीवनातून उठावी म्हणून मला लिहिलेलं असेल. म्हणून मला त्याच्याबद्दलचा पश्चाताप नाही, पण हे अधिक सुबक लिहिता आलं असतं, हे अधिक जास्त एडिट करून लिहिता आलं असतं, हे लहान थोडं करता आलं असतं असं मात्र वाटतं पुष्कळ वेळेला. ते जीवनामध्ये जसजसे अनुभव येतात त्याच्याप्रमाणे आपलं लिखाण बदलत जातं, त्यातून ते झालेलं आहे. माझं नाव प्रशांत कायकिणी. मला असं विचारायचं होतं की असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की निखळ विनोद ही गोष्ट अस्तित्वात असू शकत नाहीये, तर आपलं काय मत आहे त्याबद्दल? मला नाही असं वाटत. विनोद हे आपल्या माणसाला कोणालाही न दिलेलं देवानी देणं फक्त माणसाला दिलेलं आहे. देव जेव्हा माणसाला एखादं देणं देतो त्यावेळी तो काही त्याच्याकडे ते फुकट चाललंय ह्याला देऊन टाका म्हणून देत नाही, त्याचा काहीतरी हेतू असतो. हास्य हे निखळ असू शकतं. मला तुम्ही सांगा, अहो लहान पोर पाळण्यामध्ये सुद्धा हसतं, ते कशासाठी हसत असेल? तिथे त्याला काहीतरी असे गुदगुली होत असली पाहिजे की कारण नाही, काही नाही, तरी हसावं असं वाटतं. त्यामुळे निखळ आणि विनोदी लिखाणामध्ये एकच असतं की
विसंगतीवरती विनोदी लिखाण पुष्कळसं आधारलेलं असतं. म्हणजे माणूस नुसता चालला तर आपण काही विशेष बागत नाही, पण भयंकर आयटीत मोठे मोठे सुंदर कपडे घालून चालला माणूस साटकन खेळावून सटकला की एकदम ते विसंगती निर्माण होते आणि आपल्याला हसू येतं. पण त्याबद्दल त्याचा पाय मग मुरगाळा बिरगाळा तर हसू जर आलं तर नंतर आपल्याला वाईट वाटतं की आपण हसता कामा नये होतो. आपण अश्लील विनोदाला सुद्धा पुष्कळ वेळेला हसतो, पण दुसऱ्या क्षणी मनातल्या मनात लज्जित होतो की नसतो असतो तर बरं झालं असतं. तर विसंगती ही दाखवताना ती विसंगती दाखवण्याचं कारण या विनोदी लेखकाला सुसंगतीची ओढ आहे असं जर वाचकाच्या मनात कळलं तर तो विनोद लिखळ असतो, तसा विनोद होऊ शकतो. माझं नाव अंजली वैशंप आहे. तुमच्या सर्वच लिखाणात अतिशय सूक्ष्म निरीक्षण शक्ती दिसून येते. नारायण किंवा अंतू बर्वा, वानगी राखल असे कितीतरी सांगता येतील. तर ही सूक्ष्म विलक्षण निरीक्षणाची सवय आपल्याला कधी आणि कशी लागली? हा इतका कठीण प्रश्न आहे की मी पहिला चहा कधी प्यालो हे सांगण्यासारखं आहे. मला वाटतं काही गोष्टी उपजत असतात, तशी कदाचित माझ्या डोळ्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा आणखी खूप पाहण्याचं काहीतरी एक उपजत गुण किंवा दोष हा देवाने दिलेला असला पाहिजे. याचा अर्थ मला प्रत्येक गोष्ट लक्षात राहते वगैरे नाही, परंतु काही कारणामुळे ती आपल्या लक्षात राहिलेली असते. ते कारण आपल्या लक्षात राहिल्यामुळे राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा लिखाणात आल्या की निरीक्षण सूक्ष्म आहे असं वाटतं. सूक्ष्म निरीक्षण म्हणावं तर घरामध्ये आपल्याला आहेर मिळत असतो, आज काय पानात पडले तुमचं लक्षच नाही वगैरे, तिथे कुठे आले सूक्ष्म निरीक्षण वगैरे. त्यामुळे दुसरं एक माझं म्हणणं आहे, आपल्याला जे आवडत असतं ते आपल्या लक्षात पुष्कळ राहतं आणि आवडत खूप नसतं तेही आपल्या पुष्कळ लक्षात राहिलेलं असतं. ह्याच्या मधलं लक्षात राहिलेलं नसतं. तुमचं गाणं मला पुष्कळ लक्षात आहे असं गवायला सांगितल्याबद्दल मी त्याची तारीफ करतोय असं त्यांनी समजू नये. महाभिकार झाल्यामुळे लक्षात राहिलेलं असतं पुष्कळ वेळेला. तसंही होऊ शकतं असे, पण मुद्दाम त्याच्यासाठी मात्र सूक्ष्म निरीक्षणाचे प्रयत्न केले पण असं काही झालं नाही. लिहिता लिहिता ते एकदम आठवत जातं. मी परवाचीच गोष्ट सांगतो की मी गाडीतून येताना माझ्याबरोबर शाळेत असलेल्या मित्राची एक बहीण भेटली. माझ्याच वयाचा तो, त्याची ती बहिणीसाठीच्या तिथली वगैरे. तर मी माझ्या बायकोला म्हणतो की ही जी आहे ना ही माझ्या वर्गात एक मुलगा होता त्याची कोणती बहीण किंवा काहीतरी असली आणि ती तीच निघाली. आणि नंतर मी माझ्या वयाच्या 4-5व्या वर्षी ज्या जोगेश्वरीच्या कॉलनीत राहत होतो तिथल्या असंख्य लोकांची ती माणसं कुठे आहेत ते विचारलं. तिला आश्चर्यच वाटलं, म्हणजे तुमच्या कसं लक्षात आलं? मलाही माहिती नाही कसं लक्षात आलं. ती मला सगळी माणसं माझ्या डोळ्यापुढे लहानपणीची तिथली दिसायला लागली. परंतु कालांतराने मात्र ती आठवण क्षीण होत जाते असं मला वाटायला लागतं. ह्याचा काय नैसर्गिक कायदा आहे मला माहिती नाही. आठवणी, लहानपणीच्या आठवणी खूप येतात आणि काल परवा झालेलं लक्षात नसतं. असंही माणसाला वाटतं हा निसर्गाचे काय काय नियम आहेत ते काही आपल्या तुमच्या माझ्या कोणाच्याच हातामध्ये नाही आहेत, पण असं होतं. पण मुद्दाम सूक्ष्म निरीक्षण वगैरे असं काही नाही. एक आवड मात्र मला आहे हे मी सांगतो. मला भाषा नावाच्या गोष्टीचं इतकं प्रेम आहे की माणसं निर्णया रीतीने बोलतात ना त्यांच्याकडे मात्र ऐकत राहावंसं वाटतं. माणसाचा स्वभाव, माणसाचं बोलणं, माणसाची ऐट, माणसाचा अडाणीपणा 1-2 वाक्यामध्ये फडाडकन असा बाहेर आलेला असतो. जसा आता माझा येत असेल कदाचित, तर तो येत असतो. त्याच्याकडे बघावं असं मला पुष्कळ वेळेला वाटतं. मी गाण्यासारखं बोलणंही ऐकू शकतो. मी अंजली पाटणकर. गदिमान सारखी जोड जर तुम्हाला मिळाली असती तर आणखी एखादं पुढचं पाऊल पडलं असतं असं आपल्याला वाटतं का? काय सांगू, परंतु गदिमा आणि मी आणखी काम करू शकलो असतो बरोबर तर आम्ही हौसेने आणखी काही चित्रपट निर्माण केले असते. त्यातले काही चित्रपट पुढचं पाऊल सारखे आहेत असे रसिकांना वाटलेही असते, वाटले नसते असं नाही. पण त्यातलं जास्त श्रेय माझ्यापेक्षा सुद्धा गदिमांचं असतं असंच मला वाटतं. आम्ही दोघेही काम करताना समवयस्क जरी होतो व एकमेकाची थट्टा करीत जरी काम करत होतो तरी मनातल्या मनामध्ये त्या स्नेहाच्या मागे माझ्या मनात त्यांच्याविषयीचा आदर ही भावना होती. त्याला माझ्याविषयी आदर वाटण्यासारखं काय असेल असं मला वाटत नाही. परंतु नव्हतं असंही नाही. आम्ही एकाने प्रेमाने काम केलं. अशी प्रेमाने दोघांनी काम केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या यशस्वी झाल्या. आता झालं असतं की नाही मी काय सांगू. माझं नाव मधुकर फडके. पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. दुसरा, ज्ञानपीठ पुरस्कार पुन्हा एखाद्या मराठी साहित्यिकाला द्यायचा ठरवला तर आपण कोणाची निवड कराल आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या नावाचा अंतर्भाव करायला हरकत नाही? ज्ञानपीठ अवॉर्ड याच्यासाठी मला नेहमी असं वाटतं की मराठीमध्ये जर मला कोणी सांगितलं अधिकार दिला की ज्ञानपीठ अवॉर्ड दे तर पहिल्यांदा मला G.A. कुलकर्णींचं नाव सुचेल. आणि काही कारणाने G.A. कुलकर्णींना देता आलं नाही त्यांना तर मी विंदा करंदीकरांना द्यावं असं सांगतो. ही 2 फार मोठी मराठीतली साहित्यिक माणसं आहेत. अतिशय विद्वान, अतिशय बुद्धिमान, अतिशय चांगल्या दर्जाची निर्मिती केलेली. त्यांना ते ज्ञानपीठ अवॉर्ड मिळावं असं मला वाटतं. ते का त्यांना अजून मिळालं नाही मला काही माहिती नाही. परंतु त्या ज्ञानपीठ अवॉर्डाची शान ही 1 लाख रुपयांनी न वाढता
साहित्यिकांनी जर वाढायची असेल तर मराठीतले 2 साहित्यिक आहेत असं मला सच्च आहे. माझं नाव चंद्रशेखर टिळक. नवनाट्य किंवा न नाट्य याबद्दल आपलं मत काय? पुष्कळांची समजूत आहे की नवनाट्याच्या मी विरुद्ध आहे वगैरे. मी त्याची थट्टा पुष्कळ केलेली आहे. मी थट्टा जी करतो ती एखाद्या गोष्टीचा आव जास्त आणला की त्याची करतो. ज्या वेळेला पंचा नेसलेल्या माणसाला आपण गांधी झालो असं वाटतं त्यावेळेला त्याचा पंचा ओढण्याचं काम आमच्याकडे येत असतं. याचा अर्थ गांधींच्याबद्दल माझ्या मनात आदर नाही असं नाही आहे, परंतु नुसता जिरेटोप घालून जसं शिवाजी महाराज होता येणार नाही किंवा घोड्यावर बसून होता येणार नाही, फार तर रेसमध्ये जाण्यासाठी तो उपयोगी ठरेल, तसं नुसत्या ज्या वरवरच्या गोष्टींनी त्यांनी नवनाट्य किंवा ननाट्य असं आणलं. नवनाट्य का आलं, हे जे थिएटर जे काही एकदम निराळ्या तऱ्हेचं का आलं याचा इतिहास पाहायला आपल्याला युरोपकडे जायला पाहिजे. दुसऱ्या महायुद्धाने एक सामाजिक परिस्थिती इतकी उद्ध्वस्त करून टाकली की लोकांचा कुठल्याही मूल्यावर विश्वासच राहिला नाही. या जगामध्ये चांगलं घडू शकतं, या जगामध्ये सुंदर काही असू शकतं, या जगामध्ये माणसं एकमेकाशी प्रेमाने मिळतात ह्याच्यावर तर विश्वासच उडाला नाही. आणि समाजात एखादी अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याचं नाटक होणं हे अपरिहार्य आहे. महाराष्ट्राची जर कोणाला सांस्कृतिक इतिहास पाहायचा असेल, माणसं कशी होती, त्यांची अभिरुची काय होती, तर त्यांनी गेल्या 100 वर्षातली मराठी लोकप्रिय झालेली नाटकं पाहावीत, म्हणजे कळेल की लोकांची काय आज होती. स्वातंत्र्याची चळवळ ज्या वेळेला चालू होती त्यावेळी मला एक प्रसंग आठवतोय की वीर वामनराव जोशांच्या नाटकामध्ये दिव्य स्वातंत्र्य रवी कुठलं शिंदे कुठलं नाटक रणदुंदुभी, दीनानाथरावांनी दिव्य स्वातंत्र्य रवी सुरू केल्यानंतर जागच्या जागी लोकांनी उभं राहून टाळी वाजवलेली होती की दिव्य स्वातंत्र्य रवी आतमध्ये. परवशता पाशदैवे ज्यांच्या गळा लागला म्हणताना आज ते काही करून गाणं असं वाटत नाही, पण तो लागलेला जाचत होता त्यावेळी लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं. ज्या वेळेला हा आला कीचक आला रंगभूमीवरती त्यावेळेला त्याच्या रूपाने त्यावेळेचा गव्हर्नर जो हा आपला कर्जन होता तो आला असं वाटल्यासारखे लोकांचे डोळे रागाने तापलेले होते. असा पोलीसचा अहवाल त्यावेळेला मुंबईच्या गव्हर्नरकडे पाठवला गेलेला आहे. हे आज कदाचित वाटणार नाही आपल्याला, परंतु त्यावेळेला ते अशा प्रकारचं वातावरण होतं. तर ननाट्याची किंवा नवनाट्याची सुद्धा वी डोंट वॉन्ट दिस अँटी. तुम्ही हिरो मोठा गोरा गोमटा आमका म्हणताना नको आम्हाला तो हिरो. आमचा हा रस्त्यात पडलेला ज्याला घर नाही अनिकेत अशा प्रकारचा हिरो आहे. याच्यातून अँटी हिरो निघाला. सगळ्या कादंबऱ्या अँटी हिरोच्या कादंबऱ्या निघाल्या. त्याला ती समाज परिस्थिती आणि त्या समाज परिस्थितीकडे अत्यंत जाणीवेने पाहणारे असे डोळे असलेले प्रतिभा असलेले लेखक हे होतं. आज मराठीत हा फिनॉमेना आपल्याला जवळ दिसतो. दलित साहित्य म्हणजे आहे का शेवटी? त्याच्यातला जो प्रक्षोभ आहे त्यातला राग आहे हा तुम्हा आम्हाला येणं शक्य नाही. अहो आईचं दुःख दाईला नाही येणार किती त्या मुलाला जरी सांभाळलं तरी. तिलाच ते माहिती आहे, तिलाच ते त्याच लोकांना त्या यातना माहिती आहे. त्या यातना आपण पाहिल्याबरोबर ज्यांना गुलगुलीत वाचायची सवय होती त्यांना वाटायला हे काय साहित्य आलं, साहित्य म्हणजे गोड पाहिजे, गुलाबाचं फवारा आलं सगळं पाहिजे, असं येईल कसं? तो ज्या परिस्थितीत वाढला त्यांनी ते जिथे पाहिलंच नाही. मला एकाने सांगितलं होतं की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कपडे घालून शाळेत पाठवलं, माझ्या बापांनी मला शाळेत गेल्याला रस्त्यातून फरफटत ओढत घरी आणलं होतं, हे कसले तुला डोळ्यात सुचले मी. तेव्हा त्या ननाट्याचा मी बाजूला आहे. आयनोस्को सारखा मनुष्य झाला काय नाटकं लिहिली. आपल्याला कळलं नाही म्हणजे ती चूक आहे असं म्हणू नये, परंतु आपल्याला कळलं आहे असा जर भ्रम होऊन जे केलेलं असतं ते भयंकर असतं, ते हास्यास्पद असतं. मर्ढेकरांनी नवीन कविता लिहिली, ती मर्ढेकरांना जाणवलेली नवी कविता लिहिली, त्याचं अनुकरण व्हायला लागलं म्हणजे ते हास्यास्पदच असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुकरण हा सुद्धा एक प्रकारचा अतोनात प्रतिभावंताला दुय्यम दर्जाच्या माणसाने केलेला मुजरा असतो बरं का. इमिटेशन बालगंधर्वांचे होते, बेसूर गाणाऱ्या गवयाचे कोणी करणार नाही. त्याला तो मुजरा असतो त्याच्या प्रतिभेला केलेला. आपण माझं नाव अरुण जोशी, इतक्या लवकर विसरला नसाल. जोशी हे आडनाव नसून सामान्य नाव असेल. व्याकरणाच्या दृष्टीने जोशी, कुलकर्णी आणि देशपांडे मराठीमध्ये एक दगड मारला तर किती लोकांना लागेल हे सांगता येणार नाही. तर नाट्याकडे वळलोच होत. चित्रपट किंवा नाट्य या दोन्हींचं लेखन आता जवळपास थांबल्यासारखं वाटतं. आपल्याला त्या बाबतीतली काही विफलता जाणवते किंवा काय? नाही, मला लेखनातली विफलता जाणवली नाही, परंतु तो व्यवसाय मी असताना ज्या तऱ्हेने केला जात होता ना त्या व्यवसायात राहावं असं मला वाटलं नाही. हे मी चार चौकात सांगावं की न सांगावं मला काही माहिती नाही, परंतु प्रत्येक व्यवहारामध्ये मला फसवल्याचाच अनुभव आला. मला एकाने विचारलं की तुम्ही चित्रपट धंदा का सोडला? म्हटलं कलात्मक कारणासाठी मुळीच सोडलेला नाहीये, त्यातल्या ते धंद्यात्मक कारणं जी होती ते माझ्याच्याने झालेले.
अशा प्रकारचं माझे इथले जुने आमचे जे मराठी चित्रपटात काम करणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना विचारा की ठरवलेले पैसे दिले अशी जर घटना घडली तर त्या घटनेची डॉक्युमेंटरी करावी, अशा प्रकारचा तो प्रसंग आहे असं समजावं. इथे चांगले चांगले नट आहेत आणि मला आपण काम करायचं, राबायचं, सगळं करायचं आणि शेवटी आपल्याला जे पैसे मिळाले त्याच्यासाठी पुन्हा त्याच्या घरी जाणं वगैरे माझ्याच्याने की मी सभ्य घरात जन्मलेला असल्यामुळे माझ्याच्याने काय हे जमलं नाही, मला ते शक्य झालं नाही. एवढ्यासाठी मी केलं. नाही तर मला पटकथा लिहिणं ही गोष्ट फार आवडते. म्हणजे ते लेखन करताना खूप आनंद होतो, कारण ते दृश्याच्या स्वरूपात आपण पाहायचं आणि ते रचना करायची ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु मी ज्या काळामध्ये व्यवसायात होतो त्यावेळेस असेही काही लोक आलेले होते, ते काहीच सांगायचं माणूस तुम्हाला खरं का पुढारी का होतो आणि सिनेमाचा प्रोड्युसर का होतो, या दोन प्रश्नाला उत्तरं नाही आहे. त्याच्यासाठी काही क्वालिफिकेशन लागतं असं मला वाटतच नाहीये. कोणी जसं उठतो आणि पुढारी होतो, कोणी जसं उठतं तसे आमच्याकडे आले. ते काय विद्वान होते. अहो धृतराज आपला धर्मराज आणि युधिष्ठिर अशी नावं लिहिली होती संवादामध्ये. त्यांनी 2 ऍक्टर्सना बुक केलं. तर आम्ही म्हटलं धर्मराज म्हणजेच युधिष्ठिर, मग चायला तुम्ही 2 नावं कशाला लिहिली. आमच्याच ते टाफरले. असले बुद्धिमान लोक होते, त्यामुळे म्हटलं हे काय खरं नाही. आम्हाला एका प्रोड्युसरने हेही सांगितलं होतं की इथे झकासपैकी लावणीची चाल तुम्ही सीतेला टाका. म्हटलं लावणीची चाल सीतेला टाकली तर रामाने जे काय केलं ते माझं होईल इथे. म्हटलं इथे संबंध गावामध्ये काहीतरी काय नाही, ते अशी झक्क पाहिजे, पायात ठेका धरला पाहिजे. असले काही संवाद हे मी सांगितलं तर मी रचून सांगतो असं वाटावेत, ते पलीकडले आहेत त्याच्या. म्हटलं की कशाला आपण राहावं, त्यापेक्षा आपणच काहीतरी करावं, म्हणून मी तिथून गेलो. बाकी काही. आणि मी गेलो अशा वेळेला की ज्या वेळेला मला सगळ्यात जास्त डिमांड होती अशा वेळेला गेलो. असं काही पराभूत मनोवृत्तीने गेलो नाही, निर्णय घेऊन गेलो. मला ते सोडल्याबद्दलचं मला इथे कोणी विचारलं नाही म्हणून गेलो वगैरे असली माझी काही तक्रार नाही. उलट मला खूपच विचारत होते. त्या काळामध्ये मी गेलो की नाही मला शक्य नाही. सध्या तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये जपजाप्य, भोंदो, साधू महाराज यांच्यावर टीका करता. तुम्ही विज्ञाननिष्ठ आहात, पण ईश्वरावर तुमची श्रद्धा आहे का? नाही. मला ईश्वर म्हणजे काय ते कळलेलंच नाही आहे, त्यामुळे जे कळलेलं नाही त्याच्यावर श्रद्धा कशी ठेवायची. काही जर कळलं असतं तर मी केली असती. परंतु मला असं वाटतं की हे जे चैतन्य काहीतरी जगामध्ये आहे, हे चैतन्य आहे ते मी प्रार्थना केल्यामुळे माझ्याकडे लक्ष देणार आहे असं मला कधीही वाटत नाही. ईश्वरावरची श्रद्धा ठेवण्यापूर्वी जर आजारी वॉर्डमधून लहान मुलांच्या जर तुम्ही जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलात तर या जगामध्ये ईश्वर आहे की नाही याची तुम्हाला शंका येईल. त्यांनी अर्भकं तिथे तडफडत पडलेली असतात. काय त्यांनी पाप केलेलं असतं, काय त्यांनी ईश्वराला प्रसाद दिलेला नसतो का काही हे केलेलं नसतं, काही नसतं. त्यामुळे तशा प्रकारची श्रद्धा, तशा प्रकारची पूजा किंवा जपजाप्य. मला एक जण सांगायला आले की जप केला की तुम्हाला मनशांती तुमची चांगली राहते. मी म्हटलं माझी बिघडली म्हणून सांगितलं कोणी तुला. जोपर्यंत लता मंगेशकरचं चांगलं गाणं ऐकायला मिळतं, जोपर्यंत मल्लिकार्जुन मनसूर माझ्यासाठी गातात, जोपर्यंत कुमार गंधर्व गातात, त्यांनी ऐकायला मला कान आहेत, डोळे आहेत, सगळं पाहायला चांगलं आहे, सुंदर सुंदर पुस्तक आहे, तोपर्यंत मनशांती ढळायचं कारणच काय आहे. मनशांती ढळण्याच्या आधी शरीराची शांती ढळते. मात्र कधी कधी गुडघे बँक दुखायला लागतात, डोकं दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, याची अनेक कारणं असतात, पाठ दुखायला लागते, त्यामुळे होत असेल. पण मला कधी देवाला मी हात जोडल्यामुळे श्री देव हे माझ्याकडे बघणार आहेत हा अहंकार माझ्याकडे नाही. त्या विचाराला इतके काम आहेत, कुठला पु ल देशपांडे महाराष्ट्रातले त्याच्याकडे बघायला मिळेल. त्यामुळे मी त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही, त्यामुळे माझं काही बिघडलं नाही. मला गॉड थेरपी त्याची गरजच पडली नाही. त्याची ज्याला पडेल त्यांनी ती कर. म्हणून जो देवळात जातो त्या माणसाबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. मी त्याच्या विरुद्ध त्यांनी जाऊ नये म्हणून तिथे अडचण लावा असं नाही. मी कधीही तू कोणाला अमुक एक करू नकोस किंवा कर अशा प्रकारचा उपदेश कधीही केला नाही. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे मी देशपांडे आहे, उपदेश पांडे नाही. उपसंपादक असतो तसं नको. मी वृषाली महाजन. बालगंधर्वांच्या तोडीचा नट पुन्हा या रंगभूमीवर होईल असं आपल्याला वाटतं का? त्याला काही काही अडचणी आहेत. पहिली अडचण म्हणजे एक खाडीलकरांच्या सारखा नाटककार व्हायला पाहिजे, एक भास्करबुवा बखऱ्यांच्या सारखा गायन गुरु व्हायला पाहिजे, एक संच उभा करून तो संच तयार करणारा गणपतराव बोरसांच्या सारखा एक मार्गदर्शक व्हायला पाहिजे. असं सगळं होऊन एक रूपवान पुरुष की जो स्त्री वेशामध्ये सभागृहातल्या स्त्रियांच्याही पेक्षा जास्त सुंदर दिसत असेल, त्यामुळे प्रेक्षक इतरत्र न पाहता त्याच्याचकडे पाहत असत, अशा प्रकारचा. म्हणजे गमतीत उत्तर झालं. खरी गोष्ट तुम्हाला सांगतो की असा बालगंधर्व आता न होणे हे माडुकांनी म्हटलंय, उगीच नाही. जगामध्ये असं असतं की एकच होतो. आईन्स्टीन पुन्हा होईल की नाही कसं सांगावं, कुठे आपल्याला पिकॅसो परत होईल की नाही काय सांगावं. एक होतो. याचं कारण आहे निसर्गाला स्वतःची कॉपी काढायची सवय नाही, तो एकदाच करतो. मी अरविंद पाटणकर. साहित्य, चित्रपट
आकाशवाणी आणि दूरदर्शन यामध्ये आपण पुरुषोत्तम ठरलात, तर आपण या माध्यमात कसा प्रवेश केला आणि आपल्या यशाचं गमक काय? मला कोणी यश आणि गमक हे शब्द वापरले की भीती वाटते. मला जे मिळालंय त्याला काही प्रचंड यश वगैरे मानायला तयार नाही. फक्त मी धिक्कारला गेलो नाही ही गोष्ट खरी आहे. त्याच्यातली लोकांनी स्वीकार केला ही गोष्ट शक्य आहे. याचं कारण मी कुठल्या कारणाने मला कळत नाही या सगळ्या माध्यमातून लोकांशी काही संवाद साधू शकलो आणि लोकांशी संवाद साधल्याचा आनंद हाच लेखकाला सगळ्यात मोठा असतो. मी मगाशी सांगितलं आपल्याला की ते जर बोलायला लागले एकमेकाशी तर ते मूक बोलणं असतं, तसं मी साधलं. परंतु मी चित्रपटामध्ये कसा शिरलो हे वगैरे हा फार उशीर. मी लहानपणापासून मला गाण्याची आवड होती, लिखाणाची आवड होती, नाटकात काम करण्याची आवड होती. हे लहानपणातच वाढत 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 ह्या गोष्टी गेल्या. ही व्यसनं वाढत गेली, किंवा रोग वाढत गेला, व्याधी वाढत गेला म्हणा. आणि वाढता वाढता एके दिवशी अकस्मात मी रेडिओ स्टेशनवरती गेलो. म्हणजे मी सांगायला हरकत नाही पहिल्यांदा कसा गेलो. हिरामण देसाई म्हणून माझे मित्र होते. माझे मित्र म्हणणं हे उद्धटपणाच आहे, माझ्यापेक्षा वयाने म्हणणं. हे नीलम प्रभू आणि तिचे वडील ते अतिशय उत्तम नट होते, उत्तम नट होते. म्हणजे केशवराव दात्यांच्या तोडीचे ते नट होते असं मी जाहीरपणाने सांगायला तयार आहे. फक्त फरक एवढाच होता की मुंबईच्या गिरगावाची ज्यांनी ही स्तुती केली त्या गिरगावातल्या लोकांना धडाडीने कुठेतरी शिरावं अशा प्रकारची कारकुनी मनाला ती धडाडी नसल्यामुळे ते नोकरी धंदा करत फावल्या वेळामध्ये हाऊस म्हणून हे करत राहिले. ते रेडिओवरती नाटक करत असत. त्यांनी मला कुठेतरी लहानच्या ह्याच्यामध्ये एकदा काहीतरी पाहिलं शाळकरी याच्यामध्ये, आणि त्यांनी मला स्वतःला हाताला धरून रेडिओ स्टेशनवर त्यावेळेला नेलं होतं. आणि त्यावेळी मी रेडिओमध्ये पहिल्या नाटकामध्ये काम केलं. ही गोष्ट 1935 सालची गोष्ट. मी आज 50 वर्ष या गोष्टीला होऊन गेली. त्यावेळेला आयर्विन हाऊस म्हणून होतं, तिथे रेडिओ स्टेशन होतं. आणि रेडिओ स्टेशनमध्ये त्यावेळी ते उत्तम चालायचं. याचं कारण आहे की ते कसं चालवावं याचे कायदे नव्हते. कलावंतांच्या हातामध्ये होतं. बुखारीसारखा डायरेक्टर होता, चांगला गाणारा. भिकारी रस्त्यात गाताना त्यांनी उभा करून आणून स्टुडिओमध्ये बसून त्याला गायला लावलेलं आहे. ऑडिशन टेस्ट वगैरे भानगड. अरे ह्याच्या गळ्यात सूर आहे म्हणा, ज्याच्या गळ्यात सूर आहे तो आमचा रेडिओचा गवई. अशा ह्याच्यामध्ये माझ्यासारख्या मुलाला तिथे नेलं. आणि तुम्हाला आता कुतूहल असेल की त्यावेळेला काय देत असत नटाला वगैरे, ह्याचं कुतूहल असतं आपल्या मराठी म्हणाल तर काय मिळत होतं हे आहेत. तर त्यावेळेला अखंड 5 रुपये मिळायचे नाटकात काम करण्याबद्दल. पण ते 5 रुपये किती चालायचे, मैलोन मैल ते रुपये चालायचे त्यावेळेला. म्हणजे एका टॅक्सीमध्ये जर मी एल्फिन्स्टन रोडला बसलो तर गिरगावात यायला 4 आणे होते. आणि आम्ही चौघे कॉलेजचे पोरं ज्यावेळेला मॅजेस्टिक सिनेमामध्ये यायचं असेल लॉ कॉलेजपासून म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेजपासून, त्यावेळी इतरांच्यावरती रुबाब मारायला टॅक्सी करून येत होतो. कारण ट्रामनी एक आणाच पडायचा. ते 4 आणे एकत्र केले की लगेच टॅक्सीवाला टॅक्सी. त्या काळामध्ये 5 रुपये म्हणजे माझी बलती मी जागी होती. परंतु मी हिरामण देसाईंच्यामुळे रेडिओवरती आलो. आणि एकदा रेडिओवरती आलो तो राहिलो. ह्या ऑल इंडिया रेडिओवरती मी फक्त बातम्याखेरीज सगळं काही सांगितलेलं आहे असं मला वाटतं. बातम्या फक्त तेवढ्या सांगितलेल्या नाही आहेत, नाहीतर बाकी सगळे कार्यक्रम केले. ते मला फार माध्यम आवडतंच. मला रेडिओ माध्यम अतिशय आवडतं. टेलिव्हिजनही आवडत नाही असं नाहीये, पण रेडिओ मला अधिक आवडतं. याचं कारण आहे की मी रेडिओच्या मायक्रोफोन मधून बोलत नाही, मी मायक्रोफोनशीच बोलतो. तोच माझा श्रोता आहे पहिला. त्यामुळे एक जवळीक उत्पन्न होतो जो ऐकणारा असतो त्याच्याशी. आणि मला त्याच्यात खूप हे वाटतं बोलायला. तिथे आलं. चित्रपटाचं फार मोठं माध्यम आहे. त्याच्यामध्ये काय आपण आपले अधिकारी नसतो. 1760 लोकांच्या आपण हातामध्ये असतो. स्वातंत्र्य हे मला शेवटी मिळालं रंगभूमीवरती ज्या वेळेला मी माझे बटाट्याचे चाळीचे 1 मॅन शोज करायला लागलो. त्यावेळेला चांगलं वाईट जे काय असेल त्याला मी एकटाच जबाबदार अशा रीतीने उभं राहून ते केलं. तो आनंद मला सगळ्यात मोठा वाटतो. मी स्नेहा टिळक, बँका पापड यांच्या जाहिरातींसाठी श्रेष्ठ कवींची प्रतिभा आणि जाहिरातींसाठी श्रेष्ठ नटांची नाट्यकला खर्ची घालणं यातून या मंडळींच्या कलागुणांना वाव मिळतो असं आपल्याला वाटतं का? नाही, त्याचा हेतू साधा असतो की लोकप्रिय माणसाचा प्रत्येकजण आपापल्या कामासाठी उपयोग करून घेत असतो. अशा वेळेला एखाद्याने आपले साबण विकायला उपयोग करून घेतला, एखाद्याने टूथपेस्ट विकायला उपयोग करून घेतला, की आणखी काही पेन किलर उपयोग करून घेतला, तर तो करावा की नाही हे त्या दोघांनी ठरवायचं आहे. आपण काय म्हणू त्याचा कलेशी काहीही संबंध नाहीये. असं आहे की एक पु ल देशपांडे सांगतायत की तुम्ही अमुक साबण वापरा म्हणून जर लोक वापरत असतील वापरतच बिचारे. त्यांना मग पु ल देशपांड्यांची लोकप्रियता फेस आणायला जर लोकांच्या तोंडावरती उपयोगी पडत असेल त्यामुळे तो धंदाचा भाग त्याचा कलेशी वगैरे काही संबंध असं मला वाटत नाही. माणसाने चांगलं वागण्याच्या ज्या प्रत्येकाच्या कल्पना आहेत त्याच्यात जर ते बसत असेल त्यांनी करावं. मी स्वतः नाही करणार, हा भाग निराळा.
मी अनंत महाजन. आपण आत्मकथन लिहिणार आहात का? ते आपण लवकर लिहावं असं मला वाटतं. मला एक तुमच्या प्रश्नाचा उत्तरार्थ लक्षात आला माझ्या, की वयाची 65 ओलांडल्यानंतर किंवा 66 वर्ष ओलांडल्यानंतर प्रत्येक दिवस हा नियतीने आपल्याला दिलेला ग्रेस दिवस आहे, ग्रेस मार्कासारखा असं वाटतं. हे खरं आहे, पण माझ्या हातून हे आत्मकथन होईल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की आत्मकथन हा सगळ्यात कठीण अशा प्रकारचा साहित्याचा फॉर्म आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये जितकं अलिप्ततेने लिहायला पाहिजे ना लिखाणामध्ये कॅरेक्टर, तितकं अलिप्ततेने लिहिणं हे मला जमेल असं मला वाटत नाही. ज्यांना कोणाला जमलं त्यांच्या मला काही म्हणायचं नाहीये, पण तू सत्य शेवटी जे सांगायचं त्यातलं आपल्याला जितकं झोंबलेलं असेल, भावलेलं असेल, ते आपल्या जीवनातलं कथन हे सांगायलाच पाहिजे का? ते सांगण्याचं काही त्याला अर्थ आहे का? अशा प्रकारचे 100 विचार मनामध्ये येतात, त्यामुळे येत नाही. पण दुसरं आपल्याला सांगतो की आत्मकथन असं मी जरी केलेलं नसलं तरी आतापर्यंत जे मी लिखाण केलेलं आहे ते सगळं माझं आत्मकथनच आहे. दुसरं काय, जे मी अनुभवलं नाही ते मी कधीही लिहिलेलं नाहीये. नाहीतर मग घोटाळे होतात की मुंबईच्या शहराचं वर्णन करताना कोल्हापूरच्या एका लेखकाने लिहिलं होतं की धोबी तलावावरती कपडे आपटल्याचे फटाफट असे आवाज ऐकू येत होते. त्याला वाटलं धोबी तिथे आपटतात कपडे पंचगंगेच्या घाटावर. असले गोंधळ झालेले आहेत. कधी ताजमहाल हॉटेलमध्ये न गेलेल्या एका आमच्या प्रचंड मोठ्या साहित्यिकांनी त्यांचा नायक ताजमध्ये जातो आणि जेवताना तो मधून मधून सूप भुरकीत होता असं वाटतं. बाप जन्मी तांबे आरोग्य भवनात सुद्धा गेलेले नाही, कशाला ताजमहाल बद्दल लिहित आहे? त्यामुळे आत्मकथन ही गोष्ट माझ्याच्याने जमेल असं वाटत. आणि दुसरं काय की अगदी आपल्या जीवनातून लोकांच्या पुढे मांडावं असं मी केलेलं नाही असं म्हणत नाही. माझी जी डॉक्युमेंटरी आहे त्याच्यामध्ये मी पुष्कळशा माझ्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्या अशा घडलेल्या हकीकती सांगितलेल्या आहेत. मी एकट्यानेच सांगितल्या आहेत, बाकी काही नाही केलं. मी कमल धापडे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सध्या तुम्ही बोरकर, मर्ढेकर, खानोलकर यांच्या काव्यांचं जाहीर वाचन करता, त्यात तुमचा हेतू काय? आणि याच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न असा विचारायचा वाटतो की आणखी कोणत्या कवीच्या काव्याचं वाचन आपण करणार आहात? मी तुम्हाला सांगतो की काही गोष्टी कशा अकस्मात घडतात ना, तसं हे काव्य वाचनच आहे. एकदा पुण्याला अशी ढगाळ हवा होती, खूप ढगाळ हवा, आणि माझ्यापेक्षा माझ्या पत्नीचं कवितेचं वाचन जास्त आहे, चांगलं आहे, आणि तिला पाठांतरही माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. पाठांतर हा माझा एकूण कच्चाच जोडा पहिल्यापासून. शाळेतल्या मास्तरांनी त्याबद्दल मला ठोंब्या वगैरे असं गौरवाचे मान हे दिलेले होते, पद्मश्री वगैरे द्यावं तसे. तर सुनीताचं पाठांतर अतिशय खूप होतं, आणि तिथे ती कुंद अशी हवा होती. आणि गॅलरीत आल्यानंतर ते एकदम म्हणाले की अभ्रांच्या या कुंद अफोने पाना नाये हिरवी गुंगी, अशी मर्ढेकरांची ओळ तिला आठवली. आणि पुढली ओळ काय सापडे ना, म्हणून पुस्तक काढलं आणि आम्ही दोघे जण बसून मर्ढेकर वाचायला लागलो. आणि वाचता 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 त्याच्यात इतके गुंगून गेलो की ती तर कविता वाचलीच, पण इतरही वाचले. मग असा विचार आला की अरे आपण हे वाचलं ना, असं आपण लोकांना का नाही वाचून दाखवायचं? आपल्याला आवडलं तसं आवडणारे लोकही असतील काही, असं म्हणून आम्ही आमंत्रितांच्यासाठी म्हणून हा पहिल्यांदा मर्ढेकरांचा हा वाचला. आणि आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की त्याचा प्रतिसाद इतका मिळाला की कुठलेही आम्ही प्रेसचे किंवा जर्नलिस्ट वगैरे असं काही बोलवलं नव्हतं, कारण आम्हालाच खात्री नव्हती. एक तर जर्नलिस्टला मर्ढेकर कळावा अशी महत्वाकांक्षा मी कधी माझ्या मनामध्ये बाळगलेली नाही आहे, बरं का. तरी सुद्धा अत्यंत समजदारीने गडकऱ्यांनी, तवलकरांनी, इतर काही लोकांनी त्याच्यावर आत्मीयतेने, शशी भावांसारख्या लेखकांनी त्याच्यावर आत्मीयतेने लेख लिहिले. आणि मग आम्हाला आमचं एक होतं की पु ल देशपांड्यांचा कार्यक्रम म्हणून लोकांनी यावं हे कबूल आहे, परंतु पु ल देशपांड्यांची तारीफ करत जावं हे नाही. तो कार्यक्रम पहिला संपल्यानंतर बाहेरचे लोक येणारे पु ल देशपांडे म्हणून आले, आणि बाहेर जाताना जेव्हा मर्ढेकर म्हणून गेले त्यावेळी आम्हाला कळलं की आमचा कार्यक्रम आता यशस्वी झाला. जे पोचवायचं होतं ते घेऊन गेले. त्यांनी एक हुरूप वाढला. मी तुम्हाला सांगतो की कोल्हापूरला आम्ही मर्ढेकरांची कविता वाचल्यानंतर तिथल्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीतली बाई म्हणाली की आज आमच्याकडे पोरांची झिम्मड, सगळ्यांना मर्ढेकरांची कविता पाहिजे होती, म्हणून त्यांनी गावातल्या बुगडेपणांना फोन केले, तर मर्ढेकर संपला होता त्या दिवशी त्या ह्याच्यातला. सर आता तुम्ही कल्पना करा की आपल्या समाजाबद्दल का म्हणून मला वाईट वाटावं? इतक्या चांगल्या कठीण कवीची कविता मला समजलीच पाहिजे, असं एक आमच्यासारख्याचा कार्यक्रम ऐकल्यानंतर जे तयार झाले ते. पण त्यानंतर काय झालं, हे झाल्याबरोबर आणि पहिले आमच्या थिएटर अकॅडमीचे लोक वगैरे असे आमंत्रणं देऊन आम्ही करत होतो. त्यामुळे लोकांना काय, आणि आम्हाला सामान्य वाटत होतं ह्यांना काव्याची आवड आहे, ते येऊ देत, त्या थिएटर अकॅडमीचे लोक बोलायचे. तर एके दिवशी माझ्याकडे एक कारागीर आला, असं पाट्या वगैरे कथा वगैरे अशातला. त्यामुळे साहेब म्हणाला मला तुमचं ते मर्ढेकर ऐकायचं होतं.
म्हटलं तुला लेखा काय मर्ढेकर, असं कसं म्हणाले, मी वाचलेलं आहे. आणि मी खरं सांगतो, त्याने मला जवळजवळ निम्म्याहून अधिक मर्ढेकर मुखोद्गत म्हणून दाखवलं. आणि त्याच्याबद्दल मला 6वीत सोडलेली शाळा म्हणला. अरे म्हटले मोठ्याने बोलू नकोस. इतकं त्याला मग आम्ही मात्र म्हणजे जाहीर त्याचे कार्यक्रम करावेत असं वाटलं आणि ते सुरू झाले. आणि त्यानंतर मर्ढेकरांचा घेतल्यानंतर आम्हाला ज्या कविताबद्दल आत्मोन्माद प्रेम आणि मला वाटतं की 100% निखळ कवी म्हणावा असा जर कोण असेल तर आरती प्रभू, याच्याबद्दल आम्हाला अतिशय प्रेम. तर त्याच्या कविता वाचल्या, त्याच्या कवितातले काही काही गोड लक्षात येत नाही असं कळलं तेव्हा त्याला थोडंसं जास्त नाही, जरा ज्याला लिडिंग म्हणतात ना त्याला ते हे देणं, इतकं करून त्या वाचल्या, त्याही लोकांनी ऐकल्या. त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये आम्ही अजूनही काही कवी कुठले घ्यावे असा विचार करत होतो. त्याच वेळेला बोरकर कवी आहेत, त्यांना 75वा वाढदिवस त्यांचा साजरा करायचा असं आमचं चाललेलं होतं. त्यांना त्या साहित्य संमेलनाच्या ह्याच्यामध्ये थोडे ते मनाने दुखलेले वगैरे होते आणि त्याच वेळेला त्यांचा 30 नोव्हेंबरला 75वा वाढदिवस येत होता. पण त्याच्या आधीच ते जुलैमध्ये वारले. ते वारल्यानंतर असं वाटलं की वाढदिवसाला जरी नाही तरी त्यांच्या पहिल्या जन्मदिनाला हा करावा. म्हणून 30 नोव्हेंबरला आम्ही बोरकरांच्या कवितेचा कार्यक्रम सुरू केला. पण बोरकरांच्या कवितेचा कार्यक्रम प्रेझेंट करताना आणि हे दोन करताना निराळत. इथे आम्ही नुसत्या कविता पोचवल्या लोकांना, बाकी त्यांचे जीवन किंवा आमचा त्यांचा आलेला संबंध याच्याबद्दल काही सांगितलं नाही. किंबहुना मला सांगताही आलं असतं की मर्ढेकरांचा मी विद्यार्थी आहे, कॉलेजमध्ये मला ते प्रोफेसर होते. दुर्दैवाने त्यांना जे काही करावं लागलं त्यापैकी मला शिकवावं लागलं हा एक भाग असेल, परंतु ते प्रोफेसर होते. तरी सुद्धा असलं न करता पण बोरकर प्रेझेंट करताना मात्र आमच्या जीवनात बोरकर जसजसे आले शेवटच्या क्षणापर्यंत तो भाग आम्ही त्याच्यातून ठेवून तो केला. आणि आम्हाला अतिशय आनंद झाला की चांगल्या रीतीने रिहर्स करून नाटकासारखी मेहनत करून प्रेझेंट केलं की लोक ऐकतात. आणि मला असं वाटतं की आमचे जे कवी काव्यगायन करतात त्यांनी सुद्धा नुसती लोकप्रिय कविता दरवेळेला न म्हणता जी थोडीशी कठीण आहे अशा प्रकारची एवढ्यासाठी म्हणावी की त्याच्याकडे लोकांना ओढता यावं, त्याच्याकडे वर जाता यावं म्हणून तो केला आणि लोकांनी तो स्वीकारला कार्यक्रम चांगला. कोणत्या कविता वाटल्या? इतर पुष्कांच्या वाटलं. मध्ये एक असं चाललं होतं आमचं की निर्णय कविता नवनीतासारख्या त्याच्यातून निवडून कराव्यात. अजून काही निश्चित असं ठरलेलं नाहीये, पण कुसुमाग्रज आहेत ना, कुसुमाग्रज आहेत, विंदा कंदिका वगैरे तर स्वतः छान म्हणतातच, पण कुसुमाग्रजांच्या कविता करायच्या, पुशी रेग्यांच्या कविता कराव्याशा वाटल्या. आधुनिक याच्यातल्या नारायण सुर्वेंसारखे आहेत. अशा एक त्याचा निराळा प्रोग्राम तयार करावा. अजून काही तो असा आकार घेत नाहीये, पण तो काही विचार सोडून दिलाय असं नाही. मी प्रीता भट्टे, वूड हाऊस सारखा लेखक वयाच्या 90व्या वर्षी लिहितो, विशेषतः कादंबऱ्या. मग आपल्याकडे असं का होत नाही? काय मला काही कल्पना नाही का होत नाही. होत नाहीये खरं आहे, परंतु मला वाटतं की परदेशामध्ये एकूणच जगण्याबद्दलची जी इंटेन्सिटी आहे ही आपल्यापेक्षा जास्त आहे. कल्पना करा की 85व्या वर्षी वयाच्या गिलगुड आणि सर लॉरेन्स ऑलिव्हियर हे नव्या नाटकामध्ये भाग घेऊन कामं करतात आणि त्याच्यामधल्या लॉरेन्स ऑलिव्हियरच्या पोटात कॅन्सर आहे. त्याला तो न धावता तो करत असतो. ते करिअर्स त्यांच्या चांगल्या होतात. आणि वूड हाऊस हा जो आहे हा मात्र 24 तास वर्कशॉपमध्ये जाऊन काम करणाऱ्या लेखकासारखा लेखक आहे. त्याचं लिखाण म्हणजे साहित्य साधना, समाजाभिमुखता वगैरे असलं काही नसून ते त्याचं रोजचं कारखान्यात गेल्यासारखं बसून तो ते करत असे. आणि त्याला देण्याची देणगी तर होतीच, त्यामुळे शेवटपर्यंत कस कमी त्याच्या लिखाणाचा झाला नाही असं मला वाटतं. मी भारती मोरे. आपल्या कथाकथनाच्या किंवा पेटी वादनाच्या ज्या कॅसेट्स आहेत त्या आम्ही घरी ऐकतो आणि प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा ऐकताना सुद्धा हास्याचे फवारे आमच्या कुटुंबात 4 भिंतीमध्ये सतत उडत असतात. परंतु आज जो मी अनुभव घेते, मगाशी आपण ज्याला या रसिकांना जनसमुद्र म्हणालात, तर या इथं मघापासून नुसत्या हास्याच्या लाटा उसळत आहेत आणि हा जो एकत्रितपणे जो आम्ही आनंद अनुभवतोय तो खूप वेगळा आहे. तर आपण जर जाहीर कथाकथन केलं असतं तर आम्हाला हा आनंद पुन्हा पुन्हा अनुभवता आला असता. तर आपण मला असं वाटतं की हसवण्याचा माझा धंदा या व्यतिरिक्त काही फारसे प्रयोग कथाकथनाचे केलेले नाहीयेत. तर त्याचं कारण काही कळू शकेल का? त्याचप्रमाणे पेटीवादनाचे सुद्धा आपले जाहीर कार्यक्रम फारसे झालेले नाहीयेत. तर याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता आहे मनामध्ये. मी पेटीवादनाचा अगोदर सांगतो बरं का. मी पेटी शिकलो, पेटी वाजवतोय, चांगली वाजवतो असं गाणं असं म्हणणारे लोक मला सांगत असतात. तर मला स्वतःला मात्र काही काळानंतर गाणं आपल्याला मुरायला लागलं, गाणं समजायला लागलं, गाण्याच्या अंतरंगात आपण जास्त शिरलो
की त्या वाद्याचा अपुरेपणा जास्त जाणवतो. मला जर पेटीमध्ये वाजवायचं असेल तर उद्या काही दरबारी वाजव म्हणून सांगितलं तर जोपर्यंत दरबारीचा गांधार त्या पेटीमध्ये येत नाही तोपर्यंत दरबारी कशाला वाजवायचा आणि भास निर्माण करायचा आपण दरबारी वाजवतो. त्यामुळे मी अगदी खरं सांगेन आपल्याला की आज माझं पेटी या वाद्यावरती जसं एखाद्या वादकाचं आपल्या वाद्यावरती प्रेम राहावं, ज्या उत्कटतेने प्रेम राहावं, तसं त्या वाद्याच्या अपुरेपणामुळे राहिलेलं नाहीये. पेटी हे एक पूरक वाद्य, 10-15 मिनिटं गमतीने काही वाजवावं, सोडून द्यावं, विसरावं याचं आहे. ते मोठं हे करण्याचं वाद्य नाही. आणि एकदा तुम्हाला सांगतो, मोठ्या गाण्याचा साक्षात्कार आपल्याला झाला की याच्यामध्ये रमवायचं आणि गंमत करायची, याच्यात एक गमतीचा करमणुकीचा भाग म्हणून वाजवणं मिळालं, परंतु एक मोठ्या गाण्याची साधना म्हणून मी पेटी हे अपुरं वाद्य असं मला वाटतं. म्हणून मी ते कुठे त्याचे जाहीर कार्यक्रम, मला स्वतःला कितीही तयार पेटीवाला असला तरी माझं डोकं त्याच्यात अर्धा तासापेक्षा जास्त काही गुंगत नाही, कारण ते कमीच दिसायला लागतं, लागतच नाही. अहो, या भारतीय संगीताची ट्रॅजेडी म्हणा किंवा काय त्याची ताकद म्हणा अशी आहे की नुसतं ग आणि म हे कोमल गंधार आणि मध्यम झाले, तर तो कोमल गंधार हा भीमपरासाचा निराळा आहे, तुमच्या काफीचा निराळा आहे, दरबारी कानड्याचा निराळा आहे, केदार इतर याचा निराळा आहे. तर त्यामुळे त्याच्यात एकच नोट असते ना, पेटीमध्ये ते काय तो स्वर बदलत नाही, तोच असतो. त्यामुळे ते बरोबर वाटत नाही. काही कादंबरीकार जसे एकच कादंबरी निर्णय घेऊन आयुष्यभर लिहित आलेले आहेत तसं पेटीत करावं असं मला वाटत नाही, कारण तेच सूर आहेत ते, म्हणून त्याची अपुरेपणा. दुसरं आपण सांगितलं की कथाकथनाचे मी कार्यक्रम करत नाही. इथे वपूच्या समोर मी काय सांगायचं उत्तर, कथाकथनामध्ये ज्यांनी उदंड यश मिळवलेलं आहे त्यांनी हे केलेलं आहे. पण मला एक ते असताना तुम्ही मला विचारलं त्याचं बरं असं वाटलं की कथाकथनाचे कार्यक्रम तुम्ही का करता ह्याच्यापेक्षा का करत नाही हे विचारलं, हे मला खूप बरं वाटलं. काही खास कारण असं नाहीये, हौसेने नाही होत आता आणि ताकदही तेवढी राहिलेली नाही. मला थोडंसं जास्त वेळ वाचल्यानंतर श्वास लागल्यासारखं होतं म्हणूनही मी करत नाही असंही आहे. पण करणार नाही अशी काही प्रतिज्ञा वगैरे घेतलेली नाही. वास्तविक हा प्रश्न घेतल्यानंतर आम्हाला फार मोह होत होता की भाईंना थोडीशी पेटीची भैरवीची एखादी तान वाजवायला सांगावी. पण एक कारण असं आहे की अजून एवढे प्रश्न आमच्याकडे शिल्लक आहेत आणि घड्याळ डोळे वटारते. आणि दुसरी एक गोष्ट, आम्ही एक लाडकं हट्ट भाईंजवळ करणार आहोत, कारण ह्या सगळ्या प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये आम्ही बाबा आमटे आणि स्वतः भाईंचं जे सामाजिक कार्य आहे त्याच्याबद्दल आम्ही विचारू शकलो नाही, कारण तो एक स्वतंत्र कार्यक्रम आम्ही म्हणतोय भाईंजवळ हट्ट की आमच्याशी पुन्हा एकदा गप्पा मारायची आम्हाला संधी द्यावी. आता हे अभिवादन झालं, शेवटचा आता एक पुष्पगुच्छ किंवा हार द्यायचा आहे. आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही नेहमी प्रेक्षकातल्याच एका व्यक्तीला बोलावतो आणि हार देतो. मगाचपासून माझ्यासमोर एक जेवण पडळकर बसलेले आहेत, ते सारखे हात वर करतात. त्यांना प्रश्न विचारायचा होता की ते भाईने दरवेळा सिक्सर मारले असं दाखवत होते अंपायर सारखं. म्हणजे एक मिनिट, दळवीना काहीतरी प्रश्न विचारायचा होता, एका मिनिट. हा, म्हणजे भारतीयांची क्रिकेटची जी आवड आहे ती एक भारतीय खेळ, हा तो खेळ फलंदाज गोलंदाज क्रिकेट सामना, त्याची सांगड किंवा तुलना आपण कशी करा? नाही, मला फलंदाज गोलंदाज सामना नाही, परंतु मला असं वाटतं की भारतीयांचं आणि क्रिकेटचं जमतं याचं एकमेव कारण म्हणजे भारतीय आणि क्रिकेटचा खेळ हे दोन्ही दैववादी आहेत. मला वाटतं भाई गप्पा मारायला पुन्हा येणारात असं आश्वासन घेऊन आम्ही इथनं बाहेर पडणार आहोत. मला वाटतं गेल्या वर्षी साधारण 4 जानेवारीला बाई ह्याच प्रेक्षागृहात आपल्या गोविंदरावांसाठी इकडे आले होते. योगायोग म्हणजे आजही शनिवार आहे. गेल्या वर्षी 4 जानेवारीला शनिवारच होता. इजादी जातीच्या म्हणतात तसं पुढच्या वर्षी म्हणजे 88 साली पहिला शनिवार 2 जानेवारीला येतोय. तर मला वाटतं आपण भाईला ही पकडण्याची संधी घेऊया आणि आमच्या पद्माताई म्हणाल्या तसं त्यांच्या अनेक बाकीच्या अंगांचं दर्शन झालं नाहीये, त्या अंगांचं आपण दर्शन घडवूया. आता प्रेक्षकातल्या एका व्यक्तीला हार घालायचा आहे. मी मगाशी म्हटलं तसं जयंत पडळकर, ज्याने फार सिक्सर्स दिल्या, खऱ्या खोट्या माहीत नाही, भाईने LBW नाहीच केलं, तर अशा त्या पार्सल अंपायरला आपण आता हार घालण्याची विनंती करूया. जयंत पडळकर. एक प्रश्न मिळाला आहे, वेळ तेव्हा आपण वाचावा. आपण सगळे आल्याबद्दल धन्यवाद. असेच येत चला एवढं समारोपाचं सांगून आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. धन्यवाद.